जगामध्ये जन्मलेल्या प्रत्येकाचं घर कोणतं आहे? सगळ्यात आधीचं ते आहे आईचं गर्भाशय. अनमॅरिड मुलगा मला भेटायला आला होता. त्याचे वडील वारलेले आणि घरामध्ये आई आणि तो मुलगा एकटाच राहायचा आणि त्याच्यातच आणि तो व्हिडिओ बघायला मिळाला आणि त्यातनं त्याला ते हस्तमैथूनची एवढी सवय लागली. नाही म्हणे मला गर्लफ्रेंड होती आणि एकदा असंच मी तिच्या बरोबर सेक्शुअल रिलेशन आमच्यात आले आणि माझं इरेक्शन व्यवस्थित झालं नाही आणि ती माझ्यावर हसली. पुरुषांची ॲबडॉमेनची ओबेसिटी वाढली. पुरुषांमध्ये इस्ट्रोजन हार्मोन तयार व्हायला लागतो आणि ते एक इन्फर्टिलिटीचं कारण आहे. 48चे पण कपल्स येत आहेत की त्यांचं आत्ता करिअर सेटल झालं आहे आणि ते आत्ता म्हणतात की आम्हाला बाळ हवं आहे म्हणून. अमेरिकेत जर तुम्हाला नोकरी करायची अमेरिकन कंपनीसारखी तर अमेरिकेत जाऊनच करा ती. मला असं वाटतं आपल्या भारत देशाचं इतकं छान आयुर्वेदशास्त्र आहे की त्याचा जर आपण वापर केला तर तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह होऊ शकतं विदाऊट एनी साईड इफेक्ट. नाहीतर आज IVFचा सक्सेस रेट हा 90% पाहिजे होता. कारण त्याच्यामध्ये फिमेल आणि मेल एग एकत्रच करतात ना पेट्री डिशमध्ये. एम्ब्रिओ बनवून तो गर्भाशयात इम्प्लांट करतात तरीसुद्धा 30%च का सक्सेस रेट आहे. स्त्री बीज म्हणजे फिमेल एग अँड पुरुष बीज म्हणजे मेल एग मीट टू इच अदर आणि त्याच्यामध्ये जेव्हा आत्म्याचा प्रवेश होईल आत्मा तेव्हाच त्याला गर्भ असं म्हणतात. लोक आयुर्वेदाकडे सगळे आधुनिक उपचार फेल झाल्यानंतर येतात. पैसा खूप आला पण आपण ह्या विचारांना मागे पडलो आणि नकळतच आपण आरोग्य ढासळून अनारोग्याकडे चाललेलो आहोत. तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे अजिबात वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला काय हवं आहे, तुझ्या शरीराला कशाची गरज आहे, तुझ्या मनाला काय हवं आहे हे सगळं जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असतं. पण तू मात्र तुझ्या पलीकडे असलेल्या जगाची काळजी घेण्यात इतकी व्यस्त असतेस की स्वतःसाठी वेळच काढत नाहीस. म्हणूनच हा एक अत्यंत महत्त्वाचा शो मज्जा वेलनेस खास तुझ्यासाठी घेऊन आलोय, तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत. नमस्कार, मी खुशबू. मज्जा वेलनेसच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. फर्टिलिटी म्हणजेच संतती प्राप्ती या विषयावर आयुर्वेदाचा दृष्टिकोन नेमका काय आहे हे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला इथे उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर शारदा महांडुळे. डॉक्टर शारदा महांडुळे या प्रख्यात आयुर्वेदाचार्य असून त्या दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटरच्या संस्थापिका आहेत. हे सेंटर्स अहिल्यानगर, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. गर्भिणी प्राश आणि सूर्यप्राश बनवणाऱ्या जगातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून 7 विश्वविक्रम यादीत यांची नोंद झालेली आहे. नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड घेतलेल्या या डॉक्टरांनी व्यंधत्वावर संशोधन करून अनेक औषधांची निर्मिती केली आहे आणि दुर्वांकूर विलेजमध्ये त्यांनी 400 ते 450 आयुर्वेदिक वनस्पती लावून 70 ते 80 आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केलेली आहे. याशिवाय त्यांनी 6 आरोग्यविषयक पुस्तकं लिहिली आहेत. त्या स्त्रीरोग, व्यंधत्व निवारण म्हणजेच इन्फर्टिलिटी आणि आयुर्वेद आधारित गर्भसंस्कार यासाठी ओळखल्या जातात, ज्या अयशस्वी IVF प्रकरणांमध्येही यशस्वी उपचार करतात. चला तर मग आज जाणून घेऊया आयुर्वेद आणि फर्टिलिटीमध्ये नेमकं समीकरण काय आहे. त्यासाठी सर्वात आधी स्वागत करूया डॉक्टर शारदा महांडुळे यांचं. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार. मज्जा वेलनेसच्या आजच्या भागात तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅम, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न. आत्ताची जनरेशन 30 ते 35 वर्षानंतर लग्न करतात आणि त्याही नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करतात, तर यावर आयुर्वेदाचा नेमका दृष्टिकोन काय आहे? खरं तर मुलींचं आता शिक्षणच खूप दिवस चालतं. आता समजा मला सुद्धा डॉक्टर व्हायला वयाच्या 28पर्यंत वय जातंच आपलं. बरोबर. आधी UGचं शिक्षण, मग PG करायचं आहे, मग नंतर परत सेटल व्हायचं. आणि का नाही विचार करावा त्यांनी सेटल होण्याचा? कारण की एवढं जर तिने अभ्यास केला आहे तर प्रत्येक मुलीला वाटतं की मला करिअर पण माझं सेटल झालं पाहिजे. बरोबर. परंतु मला असं वाटतं की ईश्वराने आपल्यात ती ताकद दिलेली असते की तुमचं एकदा शिक्षण झालं तर शिक्षण एक डिग्री जी मिळते त्या मुलीला ती कोणी हिरकावून घेऊ शकत नाही तिच्याकडनं. हो ना, ती तिच्यासोबत आयुष्यभराची असते. तर त्यामुळे शिक्षण झाल्यानंतर तुम्ही सेटल होताय पण सेटल्स होण्यासोबत तुम्ही लग्नाचा देखील विचार करायला पाहिजे. म्हणजे खरं तर 30च्या आत एक बाळ पाहिजे. आता नाही शक्य तर तुम्ही 35च्या आत एक किंवा 2 बाळांचा विचार नक्कीच करायला पाहिजे. कारण एक ॲडव्हान्स मॅटर्नल एज म्हणतो आपण, अबाउट 33 एज. मग 33 नंतर तुम्हाला खूप काही समस्यांना म्हणजे पटापट आपल्या शरीरातील अंड्यांची संख्या, बीज निर्मितीची संख्या कमी व्हायला लागते
की जी आपली 2 लाखांच्या घरामध्ये असते तीच नंतर आपली 30-35 हजाराच्या घरात जाते. आणि ओके. नंतर मग अंडी निर्मिती नाही झाली तर मग बाळ राहणार कसं? मग नंतर IVF सारख्या पर्यायांचा विचार करावा लागतो. तर मला असं वाटतं की एक शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण झाल्यानंतर आपण वयाच्या 70मध्ये सुद्धा काम करू शकतो, परंतु बाळ होण्याचं एक विशिष्ट वय असतं की ते पुन्हा येत नाही. तुम्ही करिअर नव्याने करू शकता, परंतु बाळ होण्यासाठी एक स्पेसिफिक टाईम असतो. त्या स्पेसिफिक टाईममध्ये आपण जागरूक राहायला पाहिजे. आणि ते म्हणजे आत्ता शिक्षण होऊन सुद्धा 25 ते 35 हा एकदम प्रॉपर वेळ आहे की ह्या 10 वर्षामध्ये तुम्ही नक्कीच तुमचं करिअर आणि त्यासोबत बाळाचा विचार करायला हवा. ओके. म्हणजे तुमचा जर सल्ला कोणी विचारला की करिअर आधी की बाळ आधी, तर काय सांगाल? हा खूप खुशबू अवघड प्रश्न आहे. कारण करिअरिस्ट मुलींना वाटेल मॅडमला काय लागतंय, बाळ होऊ द्यायचं म्हणतायत नुसतं, आम्हाला करिअर महत्त्वाचं आहे. परंतु मी म्हणेल आधी बाळ बरं. आणि मग करिअर. कारण की बाळ होण्याचं एक स्पेसिफिक एजच आहे. मग नंतर तुम्हाला खूप काही पर्याय निवडावे लागतात आणि ते शरीराला नुसतंच आर्थिकदृष्ट्याच त्रासदायक आहेत आपल्याला असं नाहीये, परंतु शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा खूप खच्चीकरण करतात आणि इनडायरेक्टली तुमचा मग करिअरवर आपोआप दुष्परिणाम व्हायला लागतात. जेव्हा एक फॅमिली इनकम्प्लीट फॅमिली कम्प्लीट होते तेव्हा तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. सॅटिस्फॅक्शन नंतर तुमचं करिअर आपोआप झळकायला लागतं. बरोबर आहे. पण इकडे बाळच नाहीये. आत्ता तुम्हाला ती उणीव नाही जाणवणार, पण जेव्हा तुम्ही 35 क्रॉस करतात, तुमच्या मित्रमैत्रिणींना बाळं झालेली असतात, तुमच्या लहान बहिणीला बाळ होतं, नंदेला होतं, जाऊबाईला बाळ होतं आणि तुम्हाला होत नाही, त्यावेळेस तुमचं मन जरी समाज किंवा तुमच्या घरातल्यांनी तुम्हाला समजून घेतलं तरी आपलं अंतर्मन आपल्याला कधी कधी खूप खातं की अरे मलाच बाळ नाहीये. आणि मग ते वय निघून गेलेलं असतं. तेच एज्युकेशन झालेलं आहे, तुमच्याकडे डिग्री आहे, तुम्ही नव्याने कधीही बाळ झाल्यानंतर ते सासूबाई आई यांची मदत घेऊन आपण सांभाळू शकतो आणि तुमचं करिअर तुम्ही डेव्हलप करू शकता. बरोबर. हा खूप याचा विषय आहे. कारण आता माझ्याकडे रोज पेशंट्स येतात, तर त्या म्हणतात मॅडम आम्ही आमचं अंडं फ्रोझन करून ठेवू का, एग्स आम्हाला काढून ठेवायचे की मला आधी मी आता UPSCची तयारी करते. कालच पुण्यामध्ये मला एक पेशंट आलं होतं आणि तिचे मिस्टर कराडला हॉटेलचा बिझनेस करतात, त्यांचं हॉटेल्स आहेत 2-3 आणि ती UPSCची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये राहते आणि लग्नाला 6 वर्ष झालेली आहेत आणि तिचं वय होतं 34, हजबंडचं वय होतं 38 आणि अजून बाळ नाही. तर मी विचारलं तर का नाही, तर नाही म्हणे आम्ही प्रयत्न करतो पण होत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लांब राहतायत आणि मला जोपर्यंत मी UPSC क्रॅक करत नाहीये तोपर्यंत मला बाळ होऊ द्यायचं नाही. मग लांब राहण्याचं पण त्यांना काही त्याचं वाटत नव्हतं. ती इतकी त्या अभ्यासामध्ये मग्न होती की तिला ते कळतच नव्हतं की तिचं वय 34 झालेलं आहे आणि AMH व्हॅल्यू ही तिची फक्त 0.7 आलेली होती. कालचंच उदाहरण 0.7 मध्ये अजून जर तिने नाही आत्ता ह्या वर्षी तिने प्रयत्न केले तर तिला डोनर व्हॅल्यू किती असते? 2.626 Ng/ml. ओके. म्हणजे 2.6च्या पुढे पाहिजे आपल्याला, अप टू द 6 पर्यंत. आणि तिचं 0.7 होतं. जर तिने नाही आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली तर कदाचित तिला IVFचं सुद्धा डोनर एग घ्यावं लागेल. म्हणजे दुसऱ्या स्त्रीचं अंड घेऊन ते आपल्याला गर्भाशयात वाढवावं लागतं. मग जेनेटिकली ते बाळ दुसऱ्यांचंच होतं ना. पण एकच आहे की आपल्याला मातृत्व मिळतं. पण मला काय म्हणायचं, तुमच्या स्वतःच्या ओन जीन्स पण तुम्हाला होऊ शकतं ना. तुम्ही जरा थोडंसं त्या अभ्यासाच्या पलीकडे पण जग आहे याचा विचार करायला हवा नक्कीच. अगदी बरोबर आहे तुमचं. आणि त्याचबरोबर तब्येतीची सुद्धा काळजी. हो, तब्येतीची. आणि नंतर मग खूप हानी होते. नुसतंच आर्थिक तर नाही, आजकाल मुलींकडे आणि म्हणजे एकंदरीतच मुलींच्या शिक्षणाची व्हॅल्यू वाढल्यामुळे कुटुंब कमवतं झालेलं आहे. त्यामुळे आर्थिक त्रास असा जास्त जाणवत नाही आपल्याला, परंतु शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण खूप होतं. जेव्हा एक IVF फेल होतं, दुसरं होतं, तिसरं होतं, मग त्यांना आतून असं वाटतं अरे आता मी आई होऊच शकणार नाही, आता माझं काही खरं नाहीये. इतक्या नैराश्याच्या गर्तेत जातात आणि रोज इंजेक्शन्स घेऊन घेऊन थकतात त्या. आणि कुठेतरी मग त्या इंजेक्शनचे साईड इफेक्ट म्हणून फिशुलाच होतोय, टॉयलेट व्हायला त्रास होतोय, पाईल्सचा त्रास होतोय, काहींची अंड्यांची संख्या कमी होते. कारण आपण IVF मध्ये एका वेळेला 10 ते 12 अंडी काढून घेतात. म्हणजे वर्षभराचा साठा एकाच वेळेला काढला जातो. मग तो एक वेळा काढल्यानंतर मग तुमचं AMH अजून डाऊन होणार ना. मग त्याचं पण त्यांना तिकडून स्ट्रेस असतं, अरे माझं AMH अजूनच डाऊन झालं, मग मी आता आई होईल की नाही.
असं. बरोबर. परंतु मला असं वाटतं आपल्या भारत देशाचं इतकं छान आयुर्वेदशास्त्र आहे की त्याच्यामध्ये आमच्या वाग्भटाचार्य असतील, सुश्रुताचार्य आहे, चरकाचार्य आहे, की आमच्या ज्या ऋषीमुनींनी इतके छान कल्प लिहून ठेवलेली आहेत ग्रंथांमध्ये, की त्याचा जर आपण वापर केला तर तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह होऊ शकतं विदाऊट एनी साईड इफेक्ट. वा. पण लोक आयुर्वेदाकडे सगळे आधुनिक उपचार फेल झाल्यानंतर येतात की आता माझं IUI झालंय, मला राहिलं नाही, माझी लॅप्रोस्कोपी झाली आहे, मला राहिलं नाही, आता माझं IVF झालंय, एकदा झालंय, दोनदा झालंय, चला आता शारदा मॅडमकडे आपण जाऊन बघूयात, झालं तर झालं, अशा दृष्टिकोनातून त्या येतात. आता मग IVF माझं फेल झालं म्हणजे मला होणारच नाही असं त्यांचं तो मानसिकता असते. पण तसं नाहीये. IVF आता खूप सर्रास व्हायला लागलेत सगळीकडेच, परंतु त्याच्या पलीकडेही तुम्हाला IVF जरी फेल झालं तरी होऊ शकतं. पण माझा सल्ला असा राहील की IVF हे लास्ट पर्याय आहे, लास्ट ऑप्शन तुम्ही तो ठेवा. त्याच्या आधी तुम्ही आयुर्वेदाकडे या. तुम्ही सगळं शरीराची हानी झाल्यानंतर आल्यानंतर मग आम्हालाही ते उपचार करून बरं करण्याला त्रासदायक वेळ लागतो आणि एज फॅक्टर वाढतो तोपर्यंत खूपसा. बरोबर. माझा पुढचा प्रश्न त्यालाच लागून आहे की हे सगळं माहीत असूनही एखाद्या कपलने ठरवलं असेल की आम्हाला उशिरा प्रेग्नन्सी चालणार आहे, तर त्यासाठी आधीपासून कोणती काळजी घेतली जावी? उशिरा म्हणजे तरी किती उशिरा? म्हणजे आपण माझ्याकडे 40 45-48चे पण कपल्स येत आहेत की त्यांचं आत्ता करिअर सेटल झालंय आणि ते आत्ता म्हणतात की आम्हाला बाळ हवंय म्हणून. पण मग अशा वेळेला तुम्ही फॉलिकल जे आहे ते तुम्ही फ्रोझन करू शकतात आणि मग त्याच्यातनं तुम्हाला कन्सीव्ह होऊ शकतं भविष्यात IVFद्वारेच, पण एवढ्या एजमध्ये. कारण की म्हणजे काळजी जर घ्यायचीच म्हणलं तरी मी सगळ्यात आधी सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे. हे एकदम खरं चुकीचंच आहे की आपण आपली अंडी फ्रोझन करून ठेवायची आणि मग नंतर त्याचा वापर करून आपण त्यातनं प्रेग्नन्सी राहू द्यायची. हे खर्चिक पण आहे आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हानिकारक सुद्धा आहे आणि त्यातनं राहील असं सांगू शकत नाहीत आपण. हा एक पर्याय झालाय की तुम्ही तुमची अंडी फ्रोझन करून ठेवू शकतात आणि जेव्हा लागेल त्यावेळेस तुम्ही ती IVFद्वारे त्याच्यातनं तुम्हाला बाळ होऊ शकतं. पण IVFचा सक्सेस रेट सुद्धा 25 to 30% आहे. समजा जर आपण 10 अंडी फ्रोझन करून ठेवली आहे, ठीक आहे, तुमचं करिअर सेटल झालंय, तुम्ही 5 वर्षांनी विचार केलाय, परंतु तोपर्यंत त्याचा सक्सेस रेट हा 25 ते 30% असतो. तुम्हाला बाळ होईलच असं नाही ना त्यातनं सुद्धा. आणि त्याच्यासाठी आर्थिक आहे आणि शरीरावर खूप काही प्रयोग केले जातात, इंजेक्शन्स वापरली जातात. तर मी म्हणते असं नाही पाहिजे. तुम्हाला काय करिअर करायचं ना, तुम्ही 30च्या आत बऱ्यापैकी तुम्हाला दोघांचं पोट भरेल, नवरा बायकोला असं काय लागतं आणि फॅमिली समजा, असं तुम्ही सेटल करा आणि बाळाच्या कृपेने किंवा बाळाच्या पावलांनी आपोआप तुमचं करिअर पुढे सेटल होतंय अजूनच. बरोबर आहे. पण आपण हळूहळू आता लाईफस्टाईलकडे वळतोय. तुम्ही सांगताय की त्यांचं ओव्हरऑल दिवसच असा सुरू होतो इतका बिझी की अगदी रात्री झोपेपर्यंत कामं सुरू असतात. रात्री उशिरापर्यंत जागणं किंवा लॅपटॉप वापरणं याचा फर्टिलिटीवर काही परिणाम होतो का? नक्की होतो. रात्री उशिरापर्यंत तुम्ही बघत असाल आता IT क्षेत्रातले म्हणजे अमेरिकेच्या टाइम टेबलने चालतात आपल्या इकडे भारतामध्ये. मोस्ट ऑफ द IT कंपनीतले खूपसे पेशंट्स माझ्याकडं असतात आणि ते तिकडच्या टाईमनुसार ते रात्री जागरणं करून इकडे ड्युटी करतात. वर्क फ्रॉम होम नावाला असतं, परंतु ते कायम लॅपटॉपवर असतात. यातनं त्यांचा स्ट्रेस हार्मोन वाढतो. आयुर्वेदानुसार वात प्रकोप होतो. वाताची दृष्टी हे आयुर्वेदामध्ये वंध्यत्वाचं कारण सांगितलेलं आहे. अपान वायूची दृष्टी म्हणजे खराब होणं. तर वात ऑटोमॅटिकली वाढतो. त्यासोबत तुमची एन्झायटी वाढते, डिप्रेशन वाढतं, स्ट्रेस हार्मोन वाढतो. स्ट्रेस हार्मोन वाढल्यामुळं कॉर्टिसोल हार्मोनची जो स्ट्रेस तयार करतो त्याची निर्मिती जास्त होते. कॉर्टिसोल हार्मोन तयार झाल्यामुळं तुमच्यातले हॅपी हार्मोन्स कमी होतात. जसं की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची व्हॅल्यू लगेच ड्रॉप होते आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, ऑक्सिटोसिन, की जे ऑक्सिटोसिन हा हार्मोन दोघांमध्ये अफेक्शन असायला गरजेचा आहे. हा हॅपी हार्मोन आहे. तर त्याची मात्रा एकदमच कमी होते. मग नॅचरली तुमचं जे सेक्सचं डिझायर आहे ते पण कमी होऊन जातं. मग तुम्ही फक्त बाहुली बाहुलासारखे काम करत राहतात. रोजचा रुटीन येतो, तुमचा दिवस येतो. ज्यावेळेस तुमच्यामध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध व्हायला पाहिजे त्या काळात तुम्ही काम करत असतात रात्रीचं आणि दिवसा झोपतात. दिवसा झोपला की कफ प्रकोप होतो, मेदाची वृद्धी होते. मेद वाढला म्हणजे वजन वाढतं. ओबेसिटी वाढली, पुरुषांची ओबेसिटी जर ॲबडॉमेनची ओबेसिटी वाढली तर त्यातनं आपोआपच टेस्टोस्टेरॉनची मात्रा कमी होते आणि पुरुषांमध्ये इस्ट्रोजन हार्मोन तयार व्हायला लागतो आणि ते एक इन्फर्टिलिटीचं कारण आहे.
बरं. मग सेक्स म्हणजे त्यांचं लिबिडोच कमी होऊन जातो, सेक्स संभोग करण्याची इच्छाही कमी होऊन जाते, त्यामुळं की सेंट्रल ओबेसिटी त्यांची खूप वाढते. तर हे सगळं दुष्टचक्रच आहे. तर मला असं वाटतं की प्राणी पक्षी सुद्धा रात्री झोपतात, तर मग आपण माणूस आहोत, आपणही झोपायलाच पाहिजे. उलट त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त बुद्धिमत्ता आहे. परंतु आपण म्हणतो ना की शिक्षणाने माणूस खूप उच्च झालाय, पण काही संस्कारांनी किंवा काही विचारांनी तो खालीच राहिलेला आहे अजून. हो ना, कमी झालाय उलट पहिल्या काळापेक्षा. पहिल्या काळात तरी लोक 9ला झोपायचे, पहाटे 5ला उठायचे, ब्राह्ममुहूर्तावर उठून आंघोळ वगैरे त्यांचं योगा वगैरे ते करायचे किंवा शेतात जाऊन कामाला लागायचे. नॅचरली आपोआप त्यांचं सगळं चांगलं होतं. परंतु आत्ता आपण शिक्षणाने खूप उच्च झालेलो आहोत. परंतु जी काही आपली भारतीय संस्कृती आहे, भारतीय आहार आहे, भारतीय विहार आहे, त्याला आपण कुठेतरी पैसा खूप आला, पण आपण ह्या विचारांना मागे पडलो आणि नकळतच आपण आरोग्य ढासळून अनारोग्याकडे चाललेलो आहोत. तर मला असं रात्री वेळेत झोपावं. अमेरिकेत जर तुम्हाला नोकरी करायची अमेरिकन कंपनीसारखी, तर अमेरिकेत जाऊनच करा ती. पण भारतात राहून करणं तुमच्या आरोग्याला खूप हानिकारक आहे. आता आपली इंडियन कंपनीज बघावी. आपल्या ज्या देशात आपण राहतो तिथलं, आता समजा आपण कोकणामध्ये गेलोय, प्रदेश आता विचार करूया, कोकणामध्ये भात आपल्याला खूप छान लागू पडतो आपल्या शरीराला. तिथे भूकही खूप लागते, भात परंतु खाल्ला तोच जातो. जर आपण पुण्यात किंवा आमच्या अहिल्यानगरला आम्ही जर खाल्ला, तर आमची ओबेसिटी नक्की क्लेद निर्मिती होणार. मुंबईत नाही होणार, कारण इकडे दमट हवामान आहे. तर दमट हवामानामध्ये तुम्हाला भात लागू पडतो, परंतु तिकडे नाही लागू पडणार. तर ज्या देशात ज्या प्रदेशात आपण राहतो तिथली आपण फळं खाल्ली पाहिजे, तिथलं आपण धान्य खाल्लं पाहिजे. त्या देशात आपण राहतो त्या देशाचा टाइम टेबल आपण फॉलो करायला पाहिजे. आपण भारतात राहून अमेरिकेचं टाइम टेबल नाही फॉलो करू शकत. हे मी खूप कपल्सला रोजच्या अनुभवातूनच सांगते. ही मी सांगते की त्याचा तुम्हाला नक्की इन्फर्टिलिटी, कारण ठीक आहे ते म्हणतील मॅडम आम्हाला बाळ राहील ना, पण आता काहींना राहतं, कारण लग्न झाल्यानंतर आपण करिअरमध्ये, मी कालचंच उदाहरण सांगितलं, एवढं आपण बिझी असतो की करिअर सेटलमेंट, मग माझं घर पाहिजे, मग माझी 4 व्हीलर गाडी पाहिजे, मग मला माझं घर माझे जे हाल झाले माझ्या आयुष्यामध्ये ते माझ्या बाळाचे नाही झाले पाहिजे. त्याच्यामुळं मला घर हे चांगलं पाहिजे, मला गाडी चांगली पाहिजे बाळाला फिरवायला. परंतु बाळाला फिरवण्याचं ते एजच तुमचं जातं ना ह्या सगळ्यांमध्ये निघून. बाळाला पण स्ट्रगल कळू द्या लहान वयातच, काही नाही, तेही घडतं, धडपडतं, पडतं, पण योग्य वयातच बाळ झालं पाहिजे. आणि जरी तुम्हाला राहिली स्वतःहून प्रेग्नन्सी, तरी सुद्धा रात्रीच्या जागरणांमधनं एवढा वात वाढतो की तुमचं जो काही फॉलिकल आहे, म्हणजे अंड आहे, पुरुषांचं शुक्रजंतू आहे, त्याचं कुठेतरी आरोग्य ढासळतं ना. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्यात विविध पुरोकर्म ऋतुक्षेत्रांबू बीजानाम सामग्र्यात अंकुरो यथा. जसं चांगलं पीक येण्यासाठी चांगली जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, त्याला योग्य ऋतू पाहिजे, म्हणजे वर्षा ऋतू पाहिजे, आणि चांगलं बीज पाहिजे. आपण बघतो की श्रावण महिना लागला, वर्षा ऋतू, किंवा आपल्याला बातम्या येतात की बाबा ते सोयाबीनचं बी नीट नव्हतं, इथे फसवलं बियाणाच्या दुकानामध्ये, आणि मग त्याच्यामुळे रोप नीट नाही आलं. तसंच आपलं पण बीज चांगलं पाहिजे ना बाळ व्हायला. तर योग्य ऋतू पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे बाळ, ठरवलंय आता, समजा आता एखादी स्मिता आहे, तिने ठरवलं की मला बाळ पाहिजे, मनाची तयारी पाहिजे, शारीरिक आणि मानसिक तयारी की आम्हाला बाळ हवंय, आणि आता करिअरमुळे ती लेट होतंय. परंतु योग्य वेळ, कारण की खूप असे कपल येतात की लग्नानंतर लगेच प्रेग्नन्सी राहते आणि आम्हाला आता बाळ नकोय मॅडम. मग तुम्ही आधी का नाही विचार केला? राहिल्यानंतर परत सेकंडरी इन्फर्टिलिटी बसते, मग कधी कधी इन्फेक्शनमधनं ट्यूबल ब्लॉकेजेस होतात आणि मग पुन्हा पुढचं कन्सिव्ह होत नाही. तर ठरवून घ्या की तुम्हाला बाळ कधी पाहिजे, त्याला म्हणतात योग्य ऋतू. आणि अजून एक ऋतूचा हे आहे की आयुर्वेदामध्ये साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा हा काळ तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी अनुकूल सांगितलेला आहे. आणि मग नंतर जसं ग्रीष्म ऋतू वगैरे सुरू होतो, उन्हाळा, तो काळ अनुकूल नाहीये. तर हा योग्य काळ आहे, हा झाला ऋतू. नंतर असतं क्षेत्र म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं खुशबू, आपलं घर कोणतं आहे बरं? सगळ्यात प्रत्येकाचं घर, भारत म्हणजे जगामध्ये जन्मलेल्या प्रत्येकाचं घर कोणतं आहे? सगळ्यात आधीचं ते आहे आईचं गर्भाशय. आपण त्याच्यात आधी जन्म घेतो, तर सगळ्यात आधी आपलं ते. आत्ता जर आपल्याला कोणत्या घरी राहायला जायचं तर आधी आपण बघतो त्या घराला रंग दिला आहे का, ते घर नीटनेटकं आहे का, त्याला कुठं जळमाट्या तर लागल्या नाहीत ना, काही जाळ्या नाही आहेत ना, काही धूळ नाही ना. मग आपण म्हणतो त्या घरमालकाला, आम्हाला ना आधी सगळं घर साफ करून द्या, रंग करून द्या, मग आम्ही राहायला येतो.
मग आपण आपल्या गर्भाशयाचं जे आपलं पहिलं घर आहे आपल्या बाळाचं, त्याचा का नको विचार करायला की ते नीट आहे की नाही, होय ना. त्याला म्हणतात क्षेत्र. हे झालं स्थानिक क्षेत्र. आणि एक सार्वत्रिक क्षेत्र म्हणजे तुमचे हार्मोन्स, तुमच्या ब्रेनमधनं तयार होणारे हार्मोन्स, जसं की FSH आहे, LH, प्रोलॅक्टिन. नंतर ते आज्ञा देतात गर्भाशयाला, ओव्हरीजला, की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्स बनवा. म्हणजे काय की तुमच्या ब्रेनवर देखील काम करायला पाहिजे, तर तुमचं गर्भाशय हे छान होईल. म्हणजे गर्भाशयामध्ये रक्तपुरवठा चांगला होईल, गर्भाशयामधलं इन्फेक्शन काढून टाकायला पाहिजे, गर्भाशयामध्ये काही ऑब्स्ट्रक्शन नसतील, फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळे असतील, ट्यूब ब्लॉकेजेस असतील तर ते आपण काढायला पाहिजे. तर ह्या सगळ्या क्लिनिंग झाल्यानंतरच तिथे बाळ आपण नेलं पाहिजे. आणि साहजिकच आहे, आपण आता व्याख्या बघूयात. फर्टिलायझेशन म्हणजे काय, म्हणजे वेन फिमेल एग अँड मेल एग मीट टू इच अदर, दॅट इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन. म्हणजे ही झाली ॲलोपॅथी शास्त्रानुसारची व्याख्या. पण आयुर्वेद त्याच्या पुढे जाऊन विचार करतं. आयुर्वेद म्हणतं शुक्र शोणित संयोगे तू खलु कुक्षी गते गर्भसंज्ञा. म्हणजे स्त्री बीज म्हणजे फिमेल एग अँड पुरुष बीज म्हणजे मेल एग मीट टू इच अदर, आणि त्याच्यामध्ये जेव्हा आत्म्याचा प्रवेश होईल, आत्मा, तेव्हाच त्याला गर्भ असं म्हणतात. तर आत्म्याला आकर्षित करण्यासाठी आपण सकाळी सुद्धा घरामध्ये दिवा लावतो, घर सगळं साफसफाई करून रांगोळी काढून दिवा लावतो. का, तर ईश्वराने आपल्या घरात यावं, हो ना. तसंच मग त्या आत्म्याला आपल्या गर्भाशयात आणायचंय, तर मग आपलं गर्भाशय तेवढं छान क्लीन नीट असणं गरजेचं आहे ना, म्हणजे तो आत्मा आकर्षित होईल आणि प्रेग्नन्सी राहील. नाहीतर आज IVFचा सक्सेस रेट हा 90% पाहिजे होता, कारण त्याच्यामध्ये फिमेल आणि मेल एग एकत्रच करतात ना पेट्री डिशमध्ये, एम्ब्रिओ बनवून तो गर्भाशयात इम्प्लांट करतात. तरी सुद्धा 30%च का सक्सेस रेट आहे, कारण आत्मा आकर्षित होत नाही. जोपर्यंत तुमच्या गर्भाशयावर आणि तुमच्या सगळ्या शरीरावर तुम्ही काम करणार नाही, तुमची हेल्थ चांगली होणार नाही, तोपर्यंत तिथे प्रेग्नन्सी राहणार नाही. त्यामुळं इन्फर्टिलिटी म्हणजे IVFचे सक्सेस रेट कमी होण्याचं कारण हेच आहे की आत्मा आकर्षित करणं, आत्मा तिथे जाणं. आणि मग मी म्हणते आमचे आयुर्वेदाचे उपचार केल्यानंतर तुम्ही भलेही IVF पण चांगलंच आहे, नो डाऊट. ज्यांना करिअर करायचंय, ज्यांना ओव्हरी म्हणजे तुमचे फॉलिकल फ्रोझन करून ठेवायचे, नो डाऊट IVF पण चांगलं आहे त्या गोष्टींसाठी. तर तुमची आर्थिक तयारी आहे, तुमची शारीरिक तयारी आहे ते सगळं झेलण्याची. परंतु ते सक्सेस होण्यासाठी सुद्धा तुम्ही आधी आयुर्वेदाकडे या, कारण आयुर्वेदामध्ये रूट कॉजवर काम केलं जातं. मुळापासून काम करून तुमचं गर्भाशय, तुमचं शरीर हे क्लीन केलं जातं. शिवाय तिसरं आता झालं, ऋतू झालं होतं, नंतर क्षेत्र झालं, नंतर अंबू म्हणजे थोडक्यात एंडोमेट्रियम, गर्भाशयाचा आतला थर. आपण खूप वेळा आपल्या मैत्रिणीचं ऐकतो की ना माझं थिन एंडोमेट्रियम होतं, मग माझं बाळ इम्प्लांट झालं नाही, हो ना, माझं एंडोमेट्रियमचा लेअर कमी होता. तर तो एंडोमेट्रियमचा लेअर वाढवण्यासाठी तुमच्या गर्भाशयाला रसरक्त पुरवठा असणं खूप गरजेचं आहे. मग रसयुक्त फळं खाणं, म्हणजे जसं की स्ट्रॉबेरी आहे, डाळिंब आहे, संत्री, मोसंबी, जी रस आहे त्याच्यामध्ये, अशी फळं खाणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन C पण असतं आणि मग ब्लड सर्क्युलेशन पण तिथलं चांगलं होतं, आपली इम्युनिटी पॉवर वाढते. म्हणून रसयुक्त फळं खाणं तुमचं एंडोमेट्रियम चांगलं बनण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि एंडोमेट्रियमला काही इन्फेक्शन असेल तर आयुर्वेदातल्या उत्तर बस्तीसारख्या काही क्रिया करणं की त्याच्यातनं तुमचं एंडोमेट्रियमची लायनिंग चांगली बनेल आणि मग बाळ मस्त तिथे इम्प्लांट होईल. आणि चौथं असतं बीज, जी स्त्री बीज आहे आणि पुरुष बीज आहे, ते हेल्दी असतील, गुटगुटीत टवटवीत असतील, ॲक्टिव्ह असतील, तर मग ते बरोबर इम्प्लांट व्हायला मदत होते. तर ह्या सगळ्या याच्यावर काम हे आयुर्वेदातनं होतं. त्याच्यामुळं कुठलं शास्त्र ग्रेट असं मी म्हणणार नाही, परंतु आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा डीप विचार केलेला आहे. मग भलेही तुम्ही IVF करा किंवा आयुर्वेद किंवा ॲलोपॅथिक करा किंवा आयुर्वेद करा, पण हे बेसिक रूट कॉजवर काम केल्याशिवाय तुमची ट्रीटमेंट सक्सेस होणार नाही. खूपच सुंदर कल्पना आहेत आयुर्वेदामध्ये आणि कॉन्सेप्ट इतक्या छान तुम्ही समजावून सांगितलं की पटल्या त्या छोट्या छोट्या गोष्टी. लाईफस्टाईलमध्ये घडणाऱ्या काही अशा गोष्टी आहेत ज्या बदलू शकत नाहीत. आपण त्याबद्दल काही बोलूया. म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल किंवा वेपिंग हे सुटत नाही बऱ्याच जणांचं. याचा फर्टिलिटीवर कितपत परिणाम होतो? खूप छान प्रश्न आहे खुशबू हा, की आत्ता रुटीनमध्ये समजा आता आपण दिवसभरातनं 30 पेशंट पाहिले तर त्याच्यामध्ये 20 जणांना स्मोकिंग आणि अल्कोहोलचं ॲडिक्शन असतं. आणि माझ्याकडं सगळी इन्फर्टिलिटीचेच पेशंट्स येतात, त्यामुळे नंबर ऑफ हे कॉजेस मला दिसतात. तर स्मोकिंग आणि अल्कोहोलचा खूप
दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन पुरुषांमध्ये, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ह्या गोष्टी त्यांनी वाढतात. कारण ओके. का की पेनिसचा जो रक्तपुरवठा असतो तो अल्कोहोल आणि स्मोकिंगमुळं कमी होतो. म्हणजे थोडक्यात काय की ज्या व्हेन्स असतात, आर्टरीज असतात, त्यांच्या आतमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस होतं. म्हणजे त्या थोडक्यात आकसल्या जातात ह्या स्मोकिंग आणि ड्रिंकमुळं, बारीक होतात त्या. मग बारीक झाल्यामुळं जो रक्तपुरवठा जोरात व्हायला पाहिजे इरेक्शनसाठी तो होत नाही. मग ताठरता येत नाही किंवा लवकर ताठरता निघून जाते, शीघ्रपतन होतं. ह्या गोष्टी त्याच्याने होऊ शकतात. दुसरं असं की स्मोकिंगमुळं म्हणजे जे काही स्पर्म निर्मिती असते आपल्या शरीरामध्ये, पुरुषांच्या शरीरामध्ये, त्याच्यासाठी आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 डिग्री कमी टेम्परेचर पाहिजे असतं. म्हणून तर देवाने त्याची रचना पोटाच्या खाली केलेली आहे, पोटामध्ये नाही केलेली. कारण पोटामध्ये अन्न पचवायचं असतं आणि अन्न पचवण्यासाठी टेम्परेचर जास्त लागतं. त्याच्यामुळे मग त्याने देवाने रचना ही खाली केली आहे, टेस्टिसची रचना, की त्याला गारवा पाहिजे असतो. आणि जेव्हा तुम्ही स्मोकिंग करता, आता मुली पण स्मोकिंग करतायत आपण बघतोय, जेव्हा स्मोकिंग करतात तर ते सगळं उष्णता तुमच्या शरीरामध्ये सगळीकडे पसरते, टेस्टिसमध्ये जाते आणि मग मोटिलिटी किंवा स्पर्मचं फॉर्मेशन व्यवस्थित होत नाही, स्पर्मची रचना खराब होते, मॉर्फॉलॉजी लो होऊन जाते. आणि सगळ्यात डिफेक्ट म्हणजे मॉर्फॉलॉजीमध्ये येतो. म्हणजे त्याचा हेड खराब राहतं, कधी मिडपीस खराब राहतं, 2-2 हेड येतात त्याला, मिडपीस किंवा 2 टेल असतात. मग अशा स्पर्ममधनं फर्टिलायझेशन कसं होणार ना, नाही होऊ शकत. किंवा स्पर्मची मोटिलिटी पण खूप कमी होते, स्पर्मची संख्या कमी होते उष्णतेमुळं, नीट फॉर्मेशनच होत नाही हीट वाढल्यामुळं, स्मोकिंग केल्यामुळे. आणि अल्कोहोलचं पण तेच आहे की बाबा तुमचे अल्कोहोलमुळं स्पर्म एक वेळ नीट होतात तयार, म्हणजे पिलं तरी पण मग तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. थोडक्यात काय तर ही या व्यसनांच्या आहारी तुम्ही जायला नाही पाहिजे, व्यसन केलं नाही पाहिजे. आता व्यसन मी कितीही सांगितलं करू नका, ते इतकं ॲडिक्शन बसतं की ते त्यातनं बाहेर येऊ शकत नाही. पण जर तुम्ही मेडिटेशन केलं, योगा केला, प्राणायाम केलं, तुम्ही पंचकर्म केलं, उत्तरबस्ती केलं, डॉक्टरांचा प्रॉपर सल्ला घेतला, काउन्सिलिंग केले, काउन्सिलिंगचे सेशन केले, तर नक्कीच तुम्ही यातनं बाहेर पडू शकता. आणि हे खूप मोठं कॉज आहे. आजकाल स्त्रियांना फक्त गृहीत धरतात इन्फर्टिलिटीसाठी, वंध्यत्वासाठी, पण पुरुषांची 50% ही कारणं वाढली आहेत आता. म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघंही जबाबदार आहे वंध्यत्वासाठी. आणि पुरुषांमध्ये आणि आता मेट्रो सिटीमध्ये मुलींमध्ये सुद्धा स्मोकिंगचं प्रमाण आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या ओव्हरीवर त्याचं ओव्हरी ॲट्रोपिक होतात. म्हणजे जिथे अंड बनतं त्याचीच कार्यरचना किंवा त्याची जे कार्यक्षमता कमी होऊन जाते. परत गर्भाशयाच्या आत इन्फेक्शन बसतं, तुमची इम्युनिटी कमी होते, तुमचं ब्लड सर्क्युलेशन गर्भाशयाला जे व्हायला पाहिजे, जे तुमच्या फॅलोपियन ट्यूब्सला व्हायला पाहिजे, जे तुमच्या ओव्हरीला व्हायला पाहिजे, ते ऑब्स्ट्रक्शन्स तिथे येतात. ॲथेरोस्क्लेरोसिस होतं, म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित होतात, रक्तपुरवठा होत नाही आणि मग बाळ राहायला प्रॉब्लेम येतो. लाईफस्टाईलचा अजून एक मोठा भाग बसून काम करण्यात जातो, म्हणजेच सेडिटरी लाईफस्टाईल असं त्याला म्हणतात. त्याचाही फर्टिलिटीवर परिणाम होतो. नक्कीच होतं. मी मगाशी सांगितलं खुशबू की जे बैठे व्यवसाय आहेत, बैठे काम आहे, जसं की वर्क फ्रॉम होम, बसून IT क्षेत्रातले असतील किंवा काही बिझनेस असतील, काही हॉटेल व्यवसाय असतात की जिथं गॅस समोर पुरुषांना खूप वेळ काम करावं लागतं. गॅस म्हणजे आता माझ्याकडे येतात पेशंट की त्यांचं हॉटेल असतं स्वतःचं, स्वतः कुकिंगपासून त्यांनी पूर्वी केलेलं असतं, आता त्यांच्या हाताखाली माणसं असतात, पण पूर्वी झालेलं असतं. तर त्यांचा स्पर्म काउंट हा खूप कमी असतो, मॉर्फॉलॉजी कमी असते. तर बैठे व्यवसाय करणाऱ्यांना मी एकच सांगेल की 1 तास स्वतःसाठी काढा. 45 मिनिटं तर तुमचा ब्रिस्क वॉक झाला पाहिजे आणि 15 मिनिटं मेडिटेशन, त्याच्यामध्ये प्राणायाम आणि ओंकार साधना खूप गरजेची आहे. तुमचं दिवसभराचं ह्या गोष्टींमुळं तुमचं करिअरकडे पण फोकस होतो, एकाग्रता होते आणि तुम्हाला वंध्यत्वाचा पण सामना करावा लागत नाही किंवा इव्हन तुमचं आरोग्य चांगलं राहतं. वंध्यत्व असणाऱ्यांनीच असं करा असं मी म्हणणार नाही. तर एकंदरीतच सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी 24 तासातले तुम्ही 1 तास स्वतःला दिला पाहिजे, तर तुम्ही 23 तास नीट काम करू शकता किंवा बाकीचं आरोग्य चांगलं राहू शकतं. बरोबर आहे. पण एक सल्ला कायम डॉक्टरांकडून दिला जातो, तो म्हणजे स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही प्रेग्नंट राहू शकता, कन्सीव्ह होऊ शकतं. हे कितपत खरं आहे आणि कसं अप्लाय? खूप खूप खरं आहे. कारण की स्ट्रेस घेतल्यानंतर किंवा आता मी मुली बघते, आता माझी नवी मुंबईमध्ये पण खारघरला OPD आहे, तर की खूप करिअरच्या मागं लागलेल्या असतात, पळपळ पळपळ पळत असतात नुसतं. आणि जेव्हा दोघंही हस्बंड अँड वाईफ घरी जातात तेव्हा ते इतकी थकलेले असतात रात्री
की त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध होऊच शकत नाही, सेक्सच होत नाही त्यांच्यामध्ये, कारण ब्रेन त्यांचा पूर्ण थकलेला असतो. त्याकरिता मी आता मुलींना म्हणते की तुम्हाला जर बाळ हवं आहे, किंवा त्याही स्वतःहून म्हणतात की मॅडम मग मी घरी राहू का, कारण लग्नाला 7-8 वर्ष झालं तरी बाळ नाही, मग त्यांना आता कुठंतरी काळजी वाटायला लागते. आणि मग म्हणतात की मी आता ना करिअर सोडते, मी 2 वर्ष घरीच राहते मॅडम, पण मग मला होईल ना बाळ. पण शेवटी हे विधात्याच्या हातात असतं, आम्ही डॉक्टर लोक प्रयत्न करणारे असतो. तर मी तिला म्हणते तू करिअर सोडू नको, शेवटी तू शिक्षण त्या करिअरसाठीच इतके दिवस घेतलेलं असतं, तर तू हाफ ड्युटी कर, अर्धा वेळ काम कर, लवकर घरी ये, किंवा एक 5-6 तास काम, स्वतःची काळजी घे, संध्याकाळी 6 पर्यंत घरी पोहोचलीच पाहिजे. मग नंतर तू बाथ घे, तुला रिलॅक्स वाटेल, थोडं देवाची पूजा कर, किंवा एखादा मंत्र म्हण, रामरक्षा वगैरे. मग हजबंड येतील, दोघं छान गप्पा मारा, एक बागेत फेरफटका मारून या, दोघांच्या आयुष्याबद्दल तुम्ही बोला, वाद घालू नका, पण एक चांगलं तुमच्यात अफेक्शन असेल तर तुमच्यात रात्री सेक्स होईल. पण हे काही, दिस इज नॉट अ मेकॅनिकल वर्क ना. करेक्ट. यू हॅव टू नीड टू अफेक्शन टू इच अदर. दोघांमध्ये अफेक्शन असणं फार गरजेचं आहे. तर मी असं पाहिलंय की थोडं रिलॅक्स झाल्यानंतर आपोआपच तुमचा स्ट्रेस हार्मोन कमी होतो, कॉर्टिसोलची निर्मिती कमी होते, तुम्ही दोघं एकमेकांशी गप्पा मारताय, फॅमिली सोबत राहतायत, काहीतरी छान गाणी ऐकली तर तुमच्यामध्ये हॅपी हार्मोन्स आपोआप छान तयार व्हायला लागतात, आणि मग त्याच्यातनं प्रेग्नन्सी राहू शकते. ग्रेट. पण आता आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स दोन्ही एकत्र हातात हात घालून पुढे जाऊ शकतं का? नक्कीच. मला असं वाटतं की खूप आयुर्वेद ग्रेट आहे, आपण असंही म्हणू नये, आणि आधुनिक शास्त्रही खूप ग्रेट. प्रत्येक शास्त्राला लिमिटेशन्स आहेत, म्हणजे आधुनिक शास्त्राला पण लिमिटेशन्स आहेत, आयुर्वेदाला पण आहेत, होमिओपॅथीला आहेत, सगळे शास्त्र खूप उच्च लेवलची पण आहेत, आणि त्यांना काही लिमिटेशन्स असतात. तर जर आपण एकमेकांचा सपोर्ट घेऊन जर हे काम केलं, म्हणजे काही गोष्टी आयुर्वेदातल्या खूप छान उचलल्या, की जसं मी सांगितलं की गर्भस्थापक द्रव्य आहेत, किंवा गर्भविषनाशक द्रव्य कल्प आहेत, आणि त्यासोबत शरीर शुद्धी आहे, हे जर तुम्ही याचा सहारा घेतला आणि मग नंतर तुम्ही IVF जर केलं तर तुमचे रिझल्ट नक्कीच खूप वाढतात. तर नक्कीच ह्या दोन्ही शास्त्रांनी एकमेकांच्या सोबत राहून जर काम केलं तर आज समाजाचा खूप मोठा फायदा होईल. हे खूपच छान वाटलं मला ऐकायला, की सुरुवातीला आपण जरा शरीराची काळजी आयुर्वेदाने घेऊन नंतर ट्रीटमेंट ट्राय करू शकतो. हो, नक्कीच. तर त्याच्यातनं नक्कीच खूप समाजाचा फायदा होईल. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरनी पण हा व्ह्यू ठेवला पाहिजे की कोणतं शास्त्र आहे, किंवा याच्यापेक्षा माझ्या पेशंटला फरक कसा देता येईल. आता मी BMS नंतर MS झालेली आहे, सर्जन आहे मी, MS शल्यमध्ये, म्हणजे जनरल सर्जन आहे. त्यानंतर मग मी फेलोशिप इन ऑब्स्टेट्रिक आणि गायनॅक केलं. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. त्याच्यामुळे दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये जिथं लागल तिथं आपण आधुनिक शास्त्राचा देखील वापर करतो. आता डिलिव्हरीसाठी, सिझेरियन सेक्शनसाठी हे मला करायचे. आयुर्वेदात सुद्धा पहिले सुश्रुताचार्य हे आमचे सर्जन होतेच, परंतु नंतर काही आणि ते ॲलोपॅथीकडं म्हणजे जास्त विकसित झालं गेलं. पण लोकांना हे माहीतच नाही की आयुर्वेदामध्ये सुद्धा सर्जन असतात, आयुर्वेदामध्ये सुद्धा स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, बालरोग तज्ज्ञ आहेत, जशी मी आहे. तर आमच्यामध्ये सुद्धा BMS नंतर MS असतं, की जे जनरल सर्जरीसाठी आहे, नंतर MS गायनॅकसाठी आहे आमचं, MS ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅक, नंतर MS बालरोग तज्ज्ञ आहेत, MS फिजिशियन आहेत, हे सगळे आयुर्वेदात पण आहेत. परंतु तेवढा अजून प्रचार झालेला नाहीये. पण आयुर्वेदातनं पण आपण ही सगळी कामं करू शकतो, आणि आता राजमान्यता मिळालेली आहे गव्हर्नमेंटकडनं की आयुर्वेदिक डॉक्टर ऑपरेशन्स करू शकतात, काही ठराविक ऑपरेशन्स. तर त्यामुळे आता मी ही सगळी म्हणजे जी लागतात ती मी ऑपरेशन स्वतः करते. कमाल. आपण या माध्यमाचा तोच खरा हेतू आहे की आपल्या मैत्रिणींपर्यंत सगळ्यांमध्ये पोहोचावं. हो, की अगदी छान म्हणजे सगळी आता. आणि मला ते फुलफिल वाटतं की दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये तुम्ही आल्यानंतर प्रेग्नन्सी राहण्यापासून तर अप टू द बाळ हातात देण्यापर्यंत सगळे उपचार एका छताखाली होतात. हो, आणि खूप छान. मग पेशंटला पण सॅटिस्फॅक्शन वाटतं की जिथे आम्ही उपचार घेतले तिथेच आमची डिलिव्हरी होतीये, तिथेच आमचं सिझेरियन होतंय, व्हॉट एव्हर त्यांना जे वाटतं ते. फक्त नावं वेगळी असतात. जसं की आता ॲलोपॅथीमध्ये आपण समजा एखाद्याच्या गर्भाशयाला जखम असेल तर म्हणतात कॉटरायझेशन करायचंय, तर आम्ही म्हणतो अग्निकर्म करायचंय. प्रोसिजर तीच असते, परंतु नावं वेगवेगळी असतात, एवढंच आहे फक्त. ग्रेट ग्रेट. पण या प्रोसेसने जेव्हा नॅचरली कन्सीव्ह होतं, नैसर्गिकरित्या बाळ राहतं,
तेव्हा एखाद्या कपलने सुरुवातीला साधारण ॲव्हरेज किती वेळ द्यावा कारण खूप घाई हो होते हो की हो कधी होणार बाळ, पहिल्या वर्षी नाही झालं, दुसऱ्या वर्षी नाही झालं, कळत नाही आणि तोपर्यंत. तर ॲव्हरेज किती वेळ द्यावा नैसर्गिक कन्सीव्ह मला करण्यासाठी? असं वाटतं जेव्हा लग्न आपलं होतं, लग्नानंतर साधारणतः कोणी पण वर्षभर विचार करतं की आम्हाला आत्ता लगेच प्रेग्नन्सी नको. इव्हन मी बरोबर. पण माझ्या आयुष्यात विचार केला होता की लग्नानंतर लगेच आपल्याला दोघांचे स्वभाव जुळणं असतं, आपल्याला सासरच्या लोकांची माहिती घेणं असतं, मग म्हणजे अंडरस्टँडिंग लेव्हल्स बरोबर. असतात की 1 वर्षानंतर आपण विचार सहसा करतात. पण आता मुली तोच 5 वर्षापर्यंतचं करतात. का मी सांगितलं की घर झालं पाहिजे, गाडी झाली पाहिजे, आमचे जे हाल झाले ते आमच्या बाळाचे झाले पाहिजे. एवढा विचार नका करू. तर साधारणतः 1 वर्षानंतर तुम्ही समजा प्लॅनिंग केलं किंवा 2 वर्षांनी, जास्त असं 2 वर्षांनी तुम्ही प्लॅनिंग केलं, तर त्यानंतर तुम्ही 5 वर्ष तरी सुद्धा स्वतःसाठी नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी तुम्ही दिली पाहिजेत. भलेही मग 1 वर्षात तुम्हाला नाही राहिलं, पहिलं 1 वर्षात तुम्ही प्लॅनिंग केल्यापासून 1 वर्षभरात नाही राहिलं, तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या अंडर तुम्ही 5 वर्ष ट्रीटमेंट घ्या आणि 5 वर्षात नाही राहिलं तर मग तुम्ही IVF चा विचार करा. पण मी आता बघितलंय IVF 27व्या वर्षी पण होतंय, 29व्या वर्षी पण होतं. एक पेशंट माझी होती की 26 वर्षात तिचं IVF फेल झालं होतं. अरे बापरे. म्हणजे लग्न तिचं झालं 21व्या वर्षी, 5 वर्ष वाट बघितली. तिचं AMH लो होतं. डॉक्टर म्हणे तुझं शरीर AMH, तुझं क्रायटेरिया असा आहे की लो म्हणजे अँटीम्युलेरियन हार्मोन, तर तुझं आता शरीर अंड बनवत नाहीये, तर तुझं आता आपण डोनर एगनी तुझं IVF करून घेऊ. आणि ती सायकल, तिच्या 2 सायकल फेल गेल्या. आत्ताच परवा पेशंट माझ्याकडे आलं होतं अहिल्यानगरला. तर मला असं वाटतं ही कुठंतरी घाई होतीये. AMH हा एकच फॅक्टर नाहीये ना, बाकीचं पण तुमचं, तिचं एज किती आहे, तिच्या ट्यूब्स कशा आहेत, हो ना, बाकीचे हार्मोन्स कसे सिक्रेट होतात, तिच्या हजबंडचे रिपोर्ट्स काय सांगतायत, ह्यावर तिची फर्टिलिटी ठरते. फक्त AMH वर नाही ना ठरत. तर थोडं थांबा, थोडा वेळ घ्या, अजून 2 डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्यांचा विचार ऐका. घाई खूप गडबडीत निर्णय घेऊ नका घाबरून असं. कारण की शेवटी IVF मध्ये तुमची अंडी काढून घेतली जातात 1 वर्षभराची जवळजवळ. मग AMH तुमचं अजून ड्रॉप होणार आहे. म्हणजे जी काही तुमची फर्टिलिटीचे चान्सेस होते ते अजून लो झालेत ना. ओके. तर थोडं थांबा, एक शांत विचार करा, काउन्सिलिंग आणि दोघा हजबंड वाईफचं बोलणं आणि त्यासोबत अजून 2 डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. खरं आहे. दुर्वांकूरमध्ये कोणत्या वयापर्यंतची आई तुम्ही पाहिलेली आहे? म्हणजे कोणत्या वयात कन्सीव्ह झालेलं तुम्ही पाहिलं जास्तीत जास्त? आत्ता माझी कोल्हापूरची पेशंट आहे, स्नेहा म्हणून. तिला आता 50व्या वर्षी कन्सीव्ह झाले. अरे वा. तिचे 5 IVF फेल गेलेले आहेत आणि आता नॅचरली आपल्या सेंटरला ती कन्सीव्ह झालेली आहे. अगदी Naturally पाळी conceive. गेलेल्या बाईला सुद्धा आपल्याकडे कन्सीव्ह गेल्या वर्षभरामध्ये 7 ते 8 रुग्ण असे आहेत की त्यांची पाळी गेली होती, त्यांना कन्सीव्ह झालं होतं. पण त्यातला जास्तीत जास्त एज 50 आहे. आणि 2 अशा आहेत की आता IVFचे डॉक्टर पण माझ्याकडे पेशंट्स पाठवतात की तुम्ही दुर्वांकुरमध्ये जा, तिथे आधी तुम्ही शरीर शुद्धी करा, त्या मॅडमच्या म्हणण्याने उत्तरवस्ती करा आणि मग आमच्याकडे घ्या. तर असे 2 आहेत की जिचे 12 IVF फेल झालेले होते, निकीचे 8 IVF फेल झाले होते. 8 IVF फेल झालेल्या आता 2 मुली झाल्या, पण त्या IVF थ्रू झाल्या. म्हणजे त्या डॉक्टरांनी माझ्याकडे पाठवलं होतं, पण आधी त्यांचे IVF सक्सेस होत नव्हते. पण आपल्याकडे शुद्धीकरण केलं, उत्तरवस्ती केलं आणि त्यानंतर तिला कन्सीव्ह होऊन 2 मुली झाल्या. तीही माझी कोल्हापूरची म्हणजे सांगलीची पेशंट आहे ती. आणि दुसरी आहे ती आत्ता प्रेग्नंट आहे, तिला आता 7वा महिना चालू आहे. पण त्या IVF थ्रू आहेत. आणि एक माझी नॅचरल कन्सीव्ह झालेली 50 वर्षाची आहे आत्ता. कन्सीव्ह करण्यासाठी शुद्धीकरण म्हणजे नेमकं काय प्रोसेस असते ती? शुद्धीकरण म्हणजे त्याच्यामध्ये पंचकर्म येतात, उत्तरवस्ती येतात. आता प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असतं काम करण्याचं. आता मी बिईंग अ गायनॅकोलॉजिस्ट आणि सर्जन ह्या दृष्टिकोनातून मी पेशंटचा विचार करते. एक स्त्रीरोग तज्ज्ञ आणि सर्जन ह्या दृष्टिकोनातून मी काय करू शकते. तर त्याच्यामध्ये आपण स्नेह म्हणजे माझं जे पेटंटेड अंकुरघृत आहे, म्हणजे खास लो AMH साठी ते जास्त वर्क करतं. ओके. हो ना. नंतर मग पुरुषांसाठीचं शुक्रवर्धक घृत आहे की त्याचं आम्ही हे करतो, म्हणजे स्नेहपान करायला देतो की ते खास तुमचं रिप्रोडक्शनवर काम करतं. म्हणजे तुमचे हार्मोन्स चांगलं सिक्रेट करतं आणि हार्मोन्स आज्ञा देतं तुमच्या गर्भाशयाला, तुमच्या घराला, की तू आता असं असं कर म्हणून, हो ना. तर मालक इथे आणि तो फक्त फॉलोअर्स आहे. तर त्याच्याने मग आपण ते पंचकर्म करतो. त्याच्या काही स्टेप्स असतात, त्या प्रॉपर केल्यानंतर रिप्रोडक्शन तुमचं सुधारतं, तिथलं इन्फेक्शन दूर होतं, तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. जर तुमच्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये ब्लॉकेजेस असतील तर ते निघून जातात. तुमचं लो AMH असेल तर AMH चांगलं होऊन तुमचं अंड बनायला लागतं. हे सगळं काम दुर्वांकूरमध्ये होतं. ह्याला 3 महिने लागतात.
3 ओके. महिन्यामध्ये आम्ही सगळे गर्भस्थापक द्रव्य वापरतो. गर्भविषनाशक म्हणजे गर्भस्थापक म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याला युजफुल, की जे वाग्भटाचार्यांनी सांगितलेलं आहे. मधुकम, शाकम, बीजम, पयस्साम, श्रुत, आरुंच असे एक भरपूर वनस्पतींची नावं आहे. ओके. अश्मांतक, कृष्ण, तिल्ला, ताम्रवल्ली, शतावरी, एक 12 ओळींचा तो श्लोकच आहे, की ते वापरल्यानंतर तुम्हाला गर्भ राहण्यास मदत होते. मग ते आम्ही ते ओके. औषधं सुरू करतो त्या लेडीजला. त्याच्याबरोबर उत्तर बस्ती म्हणजे जसं की सार्वदेहिक क्षेत्राचं म्हणजे पंचकर्म करतो, की संपूर्ण शरीराची शुद्धी करतो आणि त्याबरोबर स्थानिक शुद्धी, गर्भाशयाची शुद्धी म्हणून आपण उत्तर बस्ती करतो. आणि मग हे 3 महिने आम्ही त्यांना काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या षड्रिपूंपासून दूर राहा, चांगले विचार ठेवा, सात्विक आहार घ्या, म्हणजे तुमचं बाळ हे सात्विक होईल. आपण म्हणतो की म्हणजे शरीरात बदल करावे लागतात. बाळामध्ये काही मातृज घटक येतात, म्हणजे आईमध्ये बदल झाले तर ते बाळात चांगले घटक येतील ना. म्हणजे आपले डोळे, आपलं हृदय हे आईवर असतं आपलं, हो ना. आणि पितृज म्हणजे पित्त्यामध्ये पण बदल पाहिजे, म्हणून पित्त्याचं पण पंचकर्म करायला पाहिजे, उत्तरबस्ती करायला पाहिजे. कारण वडिलांकडनं आपले केस तयार होतात, आपले बोन्स तयार होतात, जे काही स्ट्रॉंग घटक आहेत, आपले नख, हे सगळे आपल्या वडिलांकडनं मिळतात. म्हणून बऱ्याच वेळेला वडिलांचे केस कुरुळे असतात तर मुलीचे पण केस कुरुळे असतात, कारण ते वडिलांवर गेलेले असतात. आणि आपलं मन हे आपल्या आईसारखं असतं, कारण हृदय हे आईवर गेलेलं असतं. तर हे घटक बदलण्यासाठी दोघांच्याही ट्रीटमेंट्स करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या आई भावी मातापित्यामध्ये बदल करणं गरजेचं असतं. आणि म्हणून दुर्वांकूरचे हे संशोधित उपचार खूप गरजेचे होतात. आणि आज जवळजवळ 70% लोकांना जे फेल झालेले रुग्ण आहेत आधुनिक शास्त्राकडनं, त्यांना आम्ही रिझल्ट देतो ह्या सगळ्या माध्यमातून. ओके. पंचकर्माबद्दल बरंच डिटेलमध्ये आता माहिती मिळाली. पण असं तुम्ही आता आयुर्वेदाचे डॉक्टर आहात म्हणून तुम्हाला विचारते, उत्तर बस्ती, पंचकर्म यामधून खरंच अशी जादू होते का? नेमकं काय घडतं? नक्कीच जादू होते. म्हणजे जेव्हा मी माझ्या पेशंटचे रिझल्ट बघते तेव्हा पेशंट सुद्धा त्यांना अपेक्षितच नसतं की असा रिझल्ट येईल मॅडमकडे. म्हणजे आम्ही एवढे मोठे मोठे IVF सेंटर्सला भेट दिली आहे, तिथे उपचार घेतलेत आणि आम्ही लॅप्रोस्कोपी केली, त्यातनंही आमच्या ट्यूब ओपन झाला नाही. आणि इथे काय फरक पडेल? जेव्हा ते येतात ना तेव्हा तेच साशंक असतं की त्यांना रिझल्ट येईल की नाही. परंतु जेव्हा 3 महिन्यांची उत्तरबस्ती होते, पंचकर्म होतात आणि ज्या लॅप्रोस्कोपी ऑपरेशनमधनं सुद्धा ट्यूब ओपन झालेले नसतात, त्या दोन्ही ट्यूब ओपन होऊन वा. त्यांना जेव्हा प्रेग्नन्सी राहते, तर याच्यापेक्षा मिरॅकल काय असू शकतं ना अजून. की म्हणजे दोन्ही ट्यूब्स बंद असताना प्रेग्नन्सी राहणं किंवा AMH 0.02 असणं, म्हणजे हे सगळ्यात लोवेस्ट व्हॅल्यू आहे. 0.01, 0.02 की याच्यामध्ये साधारण 0.3, 0.4ला सुद्धा डोनर फॉलिकल घ्यायला सांगतात. बरोबर. तर मग ह्याच्यापेक्षा तर व्हॅल्यू कमी नसतेच कधी. त्याच्याबरोबर FSH वाढलेला असतो, म्हणजे ती मेनोपॉजमध्ये गेलेली असते. आणि तिला आपल्याकडं आत्ताच माझी मुंबईची पेशंट, नवी मुंबईच्या सेंटरची, की तिला मुलगी झाली, ती त्या भेटायला घेऊन आली होती. त्याचा व्हिडिओ पण आहे आपल्या दुर्वांकूर आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलवर. की असे खूपसे पेशंट असतात की हे मिरॅकल आहे, की ज्यांना किंवा गर्भाशय खूप छोटं असतं, लहान असतं, तिला पाळी येत नसते, जन्मापासून तिला म्हणजे 12व्या वर्षापासून तिला पाळी आलेली नसते. का तर तिचं हायपोप्लास्टिक युटरस असतं. मग तिचे हे पण बनत नाही, अंडी पण बनत नाही, म्हणजे फॉलिकल्स पण बनत नाही, पाळी येत नाही. अशांना सुद्धा माझ्याकडे 0.1 AMH व्हायला जुळं झालेलं आहे. हो. म्हणजे हे मिरॅकलच रिझल्ट आहे. मला असं वाटतं हे ईश्वराचा आशीर्वाद, की त्यांच्या म्हणजे धन्वंतरीची कृपा, की त्यांनी मला त्यांच्यामुळं मी ग्रंथ वाचायला सुरुवात केली. मला संस्कृत होतं 5वी ते 12वी. संस्कृत सब्जेक्ट असल्यामुळं मला ग्रंथांची आवड खूप झाली. जेव्हा माझा BAMS ला नंबर लागला त्यावेळेला मी ते फक्त अभ्यास म्हणून नाही केलं, तर एक मला असं म्हणजे क्युरिओसिटी असायची, अरे काय असेल याच्यात लिहिलेलं. त्या ग्रंथांचे अर्थ मला ते श्लोकांचे अर्थ मला कळायचे. त्यामुळे श्लोकांचं पाठांतर झालं, पुस्तकं लिहिली, त्याच्यातनं आपोआपच माझा अभ्यास वाढत गेला. आणि मग नंतर पेशंटला रिझल्ट. म्हणजे ही माझी 25 वर्षांची तपश्चर्याच आहे, की आता मी लोकांना माहिती व्हायला लागले. पण त्याच्या मागं भरपूर स्ट्रगल काढलाय आयुष्यामध्ये, की जे वर्ल्ड रेकॉर्ड झाले, ते वर्ल्ड रेकॉर्डचा रिसर्च व्हायला सुद्धा 14 वर्ष लागली होती. रामाच्या वनवासासारखा माझाही वनवास झाला. त्यात मी होते अहिल्यानगरला, म्हणजे मेट्रो सिटीत असल्यानंतर अजून आपण लवकर लोकांपर्यंत पोहोचतो. परंतु ठीक आहे, जे झालं ते. पण आज जेव्हा सगळे उपचार फेल होऊन जेव्हा लोक आयुर्वेदाकडे येतात आणि माझ्याकडे रिझल्ट होतो, तेव्हा जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. खरंच. की म्हणजे पाळी गेलेल्या असतात, की आता IVF द्वारे पाळी गेली आहे, म्हणजे काय होतं की साईड इफेक्ट होतात. फॉलिकल रिट्राईव्ह करताना बऱ्याच वेळा असायटीस बसतो, किंवा मग अजूनच लो AMH होऊन जातं अंडी काढल्यामुळं, मग पाळीच बंद होते. आणि अशा महिलांना जेव्हा आपल्याकडे प्रेग्नन्सी राहते तर तो आनंद खूप वेगळा असतो. खरंच.
पण स्त्रियांच्या या वंध्यत्वाबद्दल बोललं जातं हम्म. आणि बरंचसं माहीत सुद्धा हो असतं. हो पण पुरुषांच्या बाबतीत 35 नंतर स्पर्म काउंट कमी होणं हो हे हो. खरं आहे का? आणि लो स्पर्म काउंटवरती आयुर्वेदात काही उपचार आहेत का? तसं पाहिलं ना तर मग स्त्रियांमध्ये पटापट अंडी कमी होतात, त्यामानाने पुरुषांमध्ये फार लवकर स्पर्म काउंट कमी होतो असं नाही. ओके. 35 नंतरही त्यांच्यात असतो, परंतु त्याची जी क्वालिटी असते ना ती डिक्रीज होते, म्हणजे गुणवत्ता कमी होऊन जाते. त्यात जर अल्कोहोल स्मोकिंग सारखं जर व्यसन असेल तर ती गुणवत्ता अजूनच डिक्रीज होऊन जाते. है ना? म्हणतात अल्कोहोल इन्क्रीजेस द डिझायर ऑफ सेक्स, म्हणजे डिझायर वाढवतं, पण डिक्रीजेस द परफॉर्मन्स. है ना? ओके. परफॉर्मन्स डिक्रीज होतो, म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होऊन जातं. तर ही व्यसनं नसावी. ह्या व्यसनांमुळं पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होतं, मोटिलिटी कमी होते, आणि त्याकरता त्यांनी योग्य प्रॉपर व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, प्राणायाम करणं, एक हेल्दी लाईफस्टाईल जगणं, हेल्दी डाएट घेणं, जसं की मोडायली कडधान्य खाणं गरजेचं आहे, रोजची 2 फळं खाणं गरजेचं आहे, वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे, रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, ॲटलिस्ट 45 मिनिट्स ब्रिक्स वॉक्स करणं गरजेचं असतं. त्याबरोबर जर किगल एक्सरसाइज केला, म्हणजे पेल्विक एक्सरसाइज जर आपण केल्या, तर त्याने सुद्धा याच्यावर आपल्याला मात करता येऊ शकते. अरे वा. कपलला बाळ होत नाहीये म्हणून ते रिपोर्ट्स करतात, पण रिपोर्ट्समध्ये बऱ्याचदा काहीच कारण दाखवलं जात नाही, पण तरी सुद्धा बाळ होत नाही, याचं नेमकं काय कारण असतं? यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जा तुम्ही. कारण की आयुर्वेदामध्ये फक्त तुमच्या ब्लड युरिनच्या इन्व्हेस्टिगेशनला महत्त्व दिलं जातं असं नाही आहे. तर त्यासोबत तुमचं नाडी परीक्षण, तुमचा वात वाढलाय, पित्त वाढलंय का कफ वाढलंय का, तुमचे दोष वात पित्त कफ हे साम्यावस्थेत आहेत, काय नेमकं वाढलंय, का राहत नाहीये प्रेग्नन्सी, हे एक नाडी परीक्षणातनं कळतं. आणि सेकंड थिंग तुमचं प्रकृती परीक्षण केलं जातं की तुमची प्रकृती नेमकी कोणती आहे, पित्ताची आहे का वात पित्ताची आहे का कफ पित्ताची आहे की वात कफाची आहे. तर हे पण एक त्याच्यातनं समजलं जातं. थर्ड थिंग की तुम्हाला आतून चेकिंग केलं जातं. बऱ्याच न्यूली मॅरिड पण नाही म्हणता यायचं. आत्ता मी माझं उदाहरण देते. कोल्हापूरचं पेशंट होतं माझं, आणि मी कोल्हापूरच्या व्हिजिटला गेलेले होते. तर लग्नाला 7 वर्ष झालेली होती. तर आमच्या दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये आम्ही प्रत्येक पेशंटचं इंटरनल चेकिंग हे कंपल्सरी करतोच, म्हणजे हजबंड अँड वाईफचं दोघांचंही करतो. त्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. म्हणजे काय होतं की मोठे मोठे रिपोर्ट्स केले जातात, पण इंटरनल चेकिंगच होत नाही पेशंटचं. आणि जर पेशंटला फोबिया असेल सेक्सचा, तर तो त्या क्षणी आपल्याला जेव्हा आपण चेकिंगला घेतो त्यावेळेस लक्षात येतो. ओके. या फोबियाबद्दल जरा हो, सांगाल का? तर व्हॅजिनिसमस म्हणून एक आजार असतो महिलांमध्ये, की त्या हजबंडला टचच करू देत नाही, सेक्सच नको म्हणतात. काहीतरी लहानपणी ट्रॉमा झालेला असतो तिच्या लाईफमध्ये, सेक्शुअल हरॅसमेंट कदाचित झालेली असते, की तो एक बॅड तिच्या आयुष्यामध्ये तो एक्सपिरियन्स असतो. आणि त्यामुळे ट्रॉमा, की त्यामुळे ती हजबंडला रेडीच होत नाही. मग रेडी नाही झालं, मग त्यांच्यामध्ये ऑर्गॅझम असतं, सगळं काही करतात ते, पण बाळ होण्यासाठी सेक्स पाहिजे ना. मग ते हॅपी पण असतात. किंवा मग कधी कधी पुरुष म्हणतात की मला सुद्धा आता सायकॅट्रिककडे जावं लागेल हिच्यामुळे, कारण की ज्यावेळेस करण्याची वेळ येते त्यावेळेस बायको रिस्पॉन्स देतच नाही, किंवा मग चिडचिड होते दोघांमध्ये, भांडणं सुरू होतात, आणि हा फार मोठी समस्या आहे. तर हे सुद्धा आपण संबंध येत नाही दोघांमध्ये शारीरिक संबंध होत नाहीत. तर ह्या सगळ्या चेकिंग करणं गरजेचं असतं, आणि याच्यात मध्ये कारण सापडतं. आणि एवढं करूनही जर कारण सापडत नसतं तर त्याला म्हणतात अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीच्या पेशंटला की तुमची कर्म देखील चांगली पाहिजेत, फक्त डॉक्टरांवर अवलंबून नाहीये. तर आयुर्वेदामध्ये काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, शालाक्य ही जी काही 8 आयुर्वेदाची म्हणजे भाग सांगितलेले आहेत, शाखा, त्याच्यामध्ये ग्रहबाधा देखील एक आहे. की तुमचं पूर्वसंचित पूर्वजन्माची काही कर्म, किंवा तुमची ह्या जन्मात, आता पूर्वजन्माचं तर आपल्याला काही आठवत नाही, पण मी माझ्या पेशंटला म्हणत असते की तुम्ही ह्या जन्मात तरी चांगलं राहा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगले विचार ठेवा, आपोआप सगळं चांगलं होईल. म्हणजे याच्यातनं आपण एक पॉझिटिव्ह अफर्मेशन देतो. एक उदाहरण देते. पुण्यातला माझा पेशंट, घरामध्ये सासूबाई वारलेल्या, आणि मग सासरे जरा डिप्रेशनमध्ये होते, आणि सासरे जरा चिडचिड करत होते खूपशे, आणि ते कधीतरी एकदा ते सुनेला बोलले. आता मुली इंडिपेंडंट आहेत, मुलींना पण नाही सहन होत. ते बोलल्यामुळे हिला एवढा राग आला की हिने 3 वर्षापासून त्यांच्याशी बोलणंच बंद केलं होतं. बरं, बोलणं बंद, घरामध्ये सासरे आणि हे दोघं हजबंड अँड वाईफ. मग एकीकडनं वडील मुलाचं पण डोकं खायचे की ती माझ्याशी बोलत नाहीये, आणि एकीकडे बायको पण की माझ्याशी तुझे पप्पा मला असं बोललेत.
मग घरामध्ये वातावरण सगळं वादविवादाचंच होतं. बरोबर. आणि मग मी बघतीये का राहत नाही, कन्सिव्ह का होत नाही, का नाही. तिच्या ट्यूब्स आधी ब्लॉक होत्या, त्या मी ओपन केल्या. नंतर AMH कमी होतं, ते वाढवलं. मिस्टरांना सारखं इन्फेक्शन व्हायचं, ते कमी केलं. ते सगळं तरी कन्सिव्ह होत नाहीये. मग डीपमध्ये जाऊन थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावरनं त्रागा दिसायचाच. डीपमध्ये जाऊन चौकशी केली तर मग त्यांनी सांगितलं की आमच्या घरातलं वातावरण डिस्टर्ब असतं वगैरे. मी 3 वर्षांपासून सासऱ्यांशी बोलत नाहीये वगैरे. म्हणजे कसं आहे ना खुशबू, 3 वर्षापासून एक प्रकारे ती तळतळ घेत होती ना. म्हणजे मला काय म्हणायचं, याच्यामध्ये चुकीचं कोण, मी चूक का ते चूक, हे नाही महत्वाचं. ते आपल्यापेक्षा सिनियर आहेत ना, वयाने मोठे आहेत. एक मोठ्या मनाने माफ करणं, परत नव्याने बोलायला लागणं. आणि मी तिला म्हणलं, तू फक्त एकच कर, तू त्यांच्याशी बोलायला लाग, माफ करून टाक त्यांना, काही होत नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ऍक्सेप्ट कर. आपण धरून जे ठेवतो धरून नाही ठेवायचं. आणि त्याच्यामुळे मग तिचे पण हार्मोन्स, हॅपी हार्मोन्स तयार होत नव्हते. त्यांना बघितलं की तिचा त्राग व्हायचा. म्हणलं मोठ्या मनाने माफ करून टाक, तुझ्या वडिलांच्याच जागी आहेत ते. आपल्याला आपले वडील बोलत नाहीत का, कधीतरी बोललेलेच असतात, म्हणून आपण आज घडून इथपर्यंत आलेलो आहोत. मी म्हणलं तू फक्त, तिला जरा माझा राग आला थोडंसं की ह्या माझ्या पर्सनल इश्यू मध्ये कशाला सांगताय तेवढं. पण मी म्हणलं तू माझ्यासाठी सांगते, तू बोलायला सुरुवात कर उद्यापासून. आणि नंतर ती आलीच नाही. मला काय वाटलं तिला माझा राग आला, आणि ती 4 महिन्यांनी भेटायला आली. आणि तिला कन्सिव्ह झालेलं होतं, 2 महिन्यांची प्रेग्नन्सी राहिलेली होती. तर थोडक्यात काय की मला म्हणायचं, अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीमध्ये तुमची कर्म देखील चांगली ठेवावीत. ॲज अ माणूस, बिईंग अ ह्युमन बिईंग म्हणून आपल्याकडनं कोणी दुखवलं जाणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. शेवटी आपण देव नाहीये, पण आपण ऍटलिस्ट प्रयत्न करू शकतो की मी आज दिवसभरात चांगला राहील, चांगलं वागेल, चांगलं बोलेल. म्हणजे मग ती चांगली कर्म पण घडत असतात. नाही, खरंच अनएक्सप्लेन फर्टिलिटीचं इतकं सुंदर तुम्ही आता कारण दिलं की कधी कोणाचे रिपोर्ट्स किंवा ऐकण्यात जरी आलं तरी आपल्याला कळेल की म्हणजे याला आपण ॲलोपॅथी शास्त्रानुसार म्हणू की बाबा ते हॅपी राहायला लागले, आनंदी राहायला लागले, हॅपी हार्मोन्स तयार व्हायला लागले, रिलॅक्स झाले, दोघांमधला संवाद वाढला, घरातलं वितुष्ट गेलं, सगळं घर आनंदी झालं. आणि बाळ सुद्धा आनंदी घरातच येईल ना. आपण जेव्हा एखाद्याच्याकडे पाहुणे म्हणून जातो, जर कोणाच्या चेहऱ्यावर आठ्या असतील तर आपल्याला त्या घरात परत जावं असं वाटेल का? वाटेल नको बाबा, हे रागराग करतात किंवा यांना त्रास होतो. आपण कोणाकडे जाऊ, एखाद्या मैत्रिणीकडे की जिला आपल्याला बघून आनंद होईल, अशाकडे आपण जाऊयात. तसं त्या बाळाला पण आनंद वाटला पाहिजे तुमच्या घरात यायला. तर म्हणून मी म्हणते की सत्वज गुण, सात्मज गुण, आत्म्याला आकर्षित करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यासाठी दुर्वांकूरने आता एक होलिस्टिक प्रोग्राम पण आम्ही अरेंज केला की ज्यांना 70% दुर्वांकूरचा गुण येतो, पण 30% कुठे कमी पडतोय आपण, तर एक होलिस्टिक अप्रोचने मी त्याच्यामध्ये योगा, ध्यान धारणा, मेडिटेशन, काउन्सिलिंग, की ज्यांचे काही असे, आता मी व्हॅजिनिसमसचं मगाशी उदाहरण सांगितलं की काहींना भीती असते सेक्शुअल इंटरकोर्सची, किंवा पुरुषांना सेक्शुअल परफॉर्मन्स माझा नीट होईल की नाही लग्नानंतर, याची मुलांमध्ये खूप एन्झायटी असते. म्हणजे माझ्याकडे मुलीला भीती असते तसं मुलांनाही भीती असते. आता नवी मुंबईमध्ये माझ्याकडे एक अनमॅरिड मुलगा मला भेटायला आला होता. आणि मी म्हटलं तर माझ्याकडे तर सगळे मॅरिड येत आहेत आणि हा का मला भेटायला आलाय. तर त्याने असंच दुर्वांकूरबद्दल ऐकलं होतं आणि मी चांगलं काउन्सिलिंग पण करते म्हणून तो भेटायला आला. म्हटलं काय, तर म्हणे मला माझं लग्न 2 महिन्यांनी आहे आणि मला खूप भीती वाटते मॅडम. म्हटलं लग्न आहे, आनंदाची गोष्ट आहे, तुला भीती कशाची वाटते? तर तो म्हणला की मला असं वाटतं की माझं सेक्स नीट होईल की नाही, मी परफॉर्मन्स नीट करेल की नाही. म्हटलं असं का वाटतं तुला? ते नॅचरल असतं. जसं पुरुषांचं ताठरता येणार तसं स्त्रीचं सुद्धा मायांग आपोआप मोठं होत असतं. आणि जे मुलींना पण भीती असते त्यांना पण मी सांगते की जसं कळीचं फुलात रूपांतर होतं, कळी उमलते, तसं तुमचं वजना देखील आपोआपच मोठा होत असतो. नॅचरली संबंध होतात. आणि मग त्याला पण मी तसं समजून सांगत होतो की नाही, म्हणे मला गर्लफ्रेंड होती आणि एकदा असंच मी तिच्या बरोबर सेक्शुअल रिलेशन आमच्यात आले आणि माझं इरेक्शन व्यवस्थित झालं नाही आणि ती माझ्यावर हसली. मग हसली, हा ट्रॉमा त्याच्या मनामध्ये इतका बसलेला होता की तो आता रिअल लग्न करायलाच तयार नव्हता. 2 महिन्यानंतर माझं लग्न आहे पण मला लग्नच करायचं नाही असं मी खूप, आणि लग्न लांबलं पण होतं त्याचं, आणि तो सारखं लग्न करायला टाळत होता. मी म्हटलं, मग मी त्याला लाईफस्टाईल सांगितली, योगा कर, मेडिटेशन कर, प्राणायाम कर, रेग्युलर कर, डाएट नीट घे, शांत झोप, मित्रांमध्ये मिसळ, चांगली पुस्तकं वाच तू फक्त. आणि त्याला काही मेडिसिन्स दिली मी की जे मनावर काम करणारी द्रव्य असतात आयुर्वेदामध्ये आणि सेक्सवर पण, जसं की अश्वगंधा आहे. अश्वगंधामुळे आपला स्ट्रेस हार्मोन खूप कमी होतं, आपल्याला शांत झोप पण लागते आणि तुमचं सेक्स डिझायर पण वाढतं. तर अश्वगंधा, सफेद मुसळी, कवचबीज अशी काही त्याला मेडिसिन्स मी दिली. आणि तो लग्न झाल्यावर बायकोला घेऊन भेटायला आला.
अरे वा. की आमच्यामध्ये म्हणजे मला बाळं देताना तर खूप आनंद होतो की बाळं माझ्या ट्रीटमेंटनी होतात, हा आनंद मला प्रचंड असतो. प्रश्न परंतु जेव्हा तो बायकोला घेऊन भेटायला आला आणि आमचं खूप छान झालं मॅडम, आणि त्याने मला त्याच्यासाठी पेढे दिले. म्हणजे असं तर मी वा. रोज पेढे बर्फी खात असते, पण ह्या या गोष्टीसाठी सुद्धा पण कारणासाठी. मला त्याने पेढे दिले. मला खूप आनंद झाला की अरे चला, माझ्या बोलण्यातनं कुणाचं तरी लाईफ बदललं. म्हणजे बरोबर. मुलांना थोडक्यात काय की कुठला तरी एखादा वाईट एक्सपिरियन्स असतो आणि त्याच्यातनं त्यांच्या मनावरती प्रचंड दडपण असतं. कोणीतरी हसलं मला, किंवा मुलींना पण, की समजा आधीचा काही बॉयफ्रेंड असेल, सेक्स झालेला असतो, त्यावेळेस ब्लिडिंग झालेलं असतं. सेक्स करताना फर्स्ट हायमेन रप्चर होतं, हायमेन रप्चर होताना ब्लिडिंग होतं, किंवा लग्नानंतर पण फर्स्ट नाईटमध्ये ब्लिडिंग होतं, प्रचंड आग होते, वेदना होतात, आणि तो एवढा त्यांच्यात भीती बसते की नंतर त्या सेक्स करायला तयारच होत नाहीत. तर ही कुठल्या डॉक्टरांना तेवढं ओपन अप होत नाही. डॉक्टरही विचारत नाही, डॉक्टरही सोनोग्राफी करतायत वरून, दर 2 दिवसांनी बोलवतायत, पण त्यांच्यामध्ये सेक्स होतो की नाही हे त्यांना पर्सनली विचारा. त्यांच्यामध्ये त्यांना काही अडचण आहे का हे महत्त्वाचं आहे. आणि जर अडचण असेल तर मी कपलला पण सांगते, तुम्ही फ्रँकली डॉक्टरांशी ह्या विषयावर बोला. तुम्ही बरोबर. नुसतंच गोळ्या औषधं खाऊन कोणालाही बाळ होणार नाही. जर तुमच्यात प्रॉपर सेक्स झाला ना तर तुम्हाला आमच्यासारख्या डॉक्टरांची गरजही पडणार नाही. फक्त तुम्ही दोघं एकमेकांशी ॲज अ फ्रेंडली, तुमच्या दोघांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, का आपल्याला ह्याचा सामना करावा लागतोय, मग आपण एखाद्या डॉक्टरांची मदत घेऊयात का, तर निसंकोचपणे घ्यायला पाहिजे मदत. बरोबर. कारण याच्यातनं दोन्ही फॅमिली डिस्टर्ब होतात, डिवोर्सपर्यंत प्रकरणं जातात. आणि मग डिवोर्स करताना कोर्टामध्ये किंवा सगळ्या नातेवाईकांमध्ये मग याला हे जमत नाहीये असं बोललं होतं, त्याच्यावर तो अजून हर्ट होतो, किंवा तिला ते जमत नाहीये. तर मला असं वाटतं की सगळ्या लोकांना तुम्ही सांगण्यापेक्षा एक प्रॉपर काउन्सिलरचं तुम्ही जर बोलला, एका डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर तुमचा संसार हा वाचू शकतो. म्हणजे एका छोट्या कारणावरून ती गोष्ट असंच एक आधीच माझं, हो, नाशिकला पेशंट होतं, आणि त्यांच्यामध्ये म्हणजे तिला इतकं फोबिया होता, व्हॅजिनिसमस इतकं तिला होतं की ती तयारच नसायची. मग तिच्या लग्नामध्ये तिचं वय होतं 33, हजबंडचं वय होतं 37, आणि लग्नाला त्यांच्या 8 वर्ष झालेली होती. आणि 8 वर्षात तिने एकदाही नवऱ्याला हात लावू दिला नाही. इवन मी तिला म्हटलं की मी तुला तपासते, तर मला पण नाही, टच अलाऊच नाही तिथे. म्हणजे आता आम्ही आतून तपासतो PV करायला, तर ती निकर काढणं म्हणजे काढण्यापासून तिची आरडाओरडा सुरू झाला होता. म्हणजे सिस्टरांना सुद्धा ती म्हणजे हातच लावू देत नव्हती. मग म्हणजे इट्स ओके, मी नाही तपासत तुला. पण मग मी त्या दोघांच्याही रक्तलघवीच्या तपासण्या केल्या. आधी नवऱ्याचं पण बघितलं, हजबंडचं प्रोफाईल बघितलं की बाबा त्याचा सिमेंट काउंट नीट आहे ना, सगळं काही आहे ना. मग तिला मी म्हटलं की तुला ना मी अॅनेस्थेशिया देऊन आतून तपासते, मला फक्त एकदा बघू दे की आत कुठे पडदा नाही ना तुझ्या योनी मार्गामध्ये, नाही तर त्या पडद्यामुळे तुला दुखतंय का, मला जस्ट एक बघू दे. मग अॅनेस्थेशिया म्हटल्यानंतर तिने मला तयार झाली. मग तिला पूर्ण भूल दिली, मुलीचे डॉक्टर बोलवून. मग आतून सगळं चेक केलं तर सगळं नॉर्मल, काहीच इश्यू नाही तिला. मग नंतर परत तिला सांगितलं की अगं तुझं सगळं नॉर्मल आहे, काहीच नाही, तू कर. पण ती नाही, अलाव करतच नव्हती. मग आता काय करावं हिच्यासाठी. मग मी तिला लोकल झायलोकेन जेली, म्हणजे आम्ही ना अनेस्थेशियाची बुलीचा एक मलम असतो, तो पण तिला दिला लावायला. पण ती टच हजबंडला जवळच येऊ देऊ शकत नव्हती. मग नंतर मी तिला परत एकदा भूल दिली पूर्ण. आणि डायलेटर्स मिळतात योनी मार्गात घालायचे, की ते डायलेटर्स म्हणजे जसं की पेनीसारखंच ते काम करतात. मग मी तो डायलेटर, मोठ्या आकाराचा डायलेटर, तिला डायलेट करून तो घातला आणि ड्रेसिंग करून टाकलं डायरेक्ट. तिचं ड्रेसिंग केलं आणि मग तिला म्हटलं तू घरी जा. ती इतकी डिस्टर्ब झाली जेव्हा भूल उतरली त्यावेळेस, हे काय टाकलंय माझ्या आतमध्ये, नको आहे मला काढून टाका. मग त्यावेळेस मला सायकोलॉजिस्टची पण आम्ही मदत घेतली, तिला काउन्सिलिंगचे सेशन चालू केले आणि तिला म्हटलं हे बघ, हे कोणी नाही टाकलेलं, हे मी टाकलेलं आहे. असंच तुला ते डायलेटर्स दिले तिला मोठे मोठे, आणि तिला म्हटलं की हे तुला रोज रात्री टाकायचं आहे, एक काढायचा दुसरा टाकायचा, एक काढायचा दुसरा, आणि कोणी नाही, तुला मलम देते म्हटलं भुलीचा, तू तुझं टाकायचा आणि तू तुझा काढायचा, याच्यात काही भीती नाही. मग महिनाभर असा प्रयोग आम्ही चालू ठेवला, महिनाभराने मग ती आली. मग नंतर ते काउन्सिलिंगचे सेशन पण तिचे झालेले होते, आणि मग तो अॅनेस्थेशियाचा मलम पण तिला लावायला दिला होता. आणि नंतर ती 5 महिने झाले साधारणतः ह्या सगळ्या गोष्टींना. मध्ये तिने परत येणं बंद केलं. मग मला पेशंट नाही आला की मला वाटतं यांना काय फरक नाही पडला म्हणून हे आले नाही. 5 महिन्यानंतर डायरेक्ट 2 महिन्यांची प्रेग्नन्सी कन्सीव्ह होऊनच माझ्याकडे भेटायला आली. आल्यानंतर पाया पडली, दोघंही पाया पडले. हजबंड म्हणला होता मॅडम, मला वाटत होतं मी सायकॅट्रिककडे जाऊ की काय आता, म्हणजे माझी इतकी चिडचिड व्हायची. ऑन द स्पॉट ती नाही म्हणायची, मला ऑर्गॅझमला वगैरे सगळ्याला रेडी असायची, त्याला मात्र नाही म्हणायची. माझी एवढी चिडचिड व्हायची, कारण ते त्याचं फुलफिलमेंट होत नव्हतं, की मला सायकॅट्रिकची ट्रीटमेंट घेणं गरजेचं वाटत होतं. पण तुमच्यामुळं आमची फॅमिली वाचली,
आम्ही वाचलो आणि मग तिला ते डायलेटरचा खूप छान फरक पडला. म्हणजे गोष्ट किती सिम्पल होती आणि किती कमी खर्चिक होती, परंतु अक्षरशः ते IVF पर्यंत किंवा ती मला म्हणायची माझा IUI करा. तिचे 2 IUI फेल पण गेले होते. ते IUI सुद्धा तिने अनेस्थेशिया देऊनच केले होते आणि डॉक्टरांना डायरेक्ट म्हणत होती माझा IVF करा म्हणून. पण त्याच्या आधी ती आपल्याकडे आली आणि तिचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे ते बाळ होण्यापेक्षा त्या दोघांचं नातं सुधारलं याच्यात मला जास्त आनंद वाटला आणि मग तिला कन्सिव्ह पण झालं. वा 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 असं खरंच अशी उदाहरणं ऐकून इतकं बरं वाटतं मॅम की आयुर्वेदाने इतकी छान बदल घडू शकतात आणि मदत होऊ शकते. नॉर्मल डिलिव्हरीज होतात. पहिल्या बाळाची नॉर्मल डिलिव्हरी झाली, पुन्हा दुसऱ्यांदा नॉर्मल डिलिव्हरीज होणं कितपत शक्य आहे आणि त्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात का? खुशबू कसं आहे की पहिली नॉर्मल डिलिव्हरी होते, मग बऱ्याच जणांना वाटतं की आम्हाला बाळ आता झालंय, आम्हाला काही अडचण येणार नाहीये. पण पहिल्या नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कुठंतरी इन्फेक्शन बसलेलं असतं. समजा गावाकडे किंवा कुठंतरी म्हणजे साध्या ठिकाणी त्यांनी डिलिव्हरी केली आहे, काही काहींच्या होम डिलिव्हरी झालेल्या असतात. आत्ताच्या काळात नाही पण पूर्वी असायचं. किंवा आपण म्हणतो की थोडंसं हॉस्पिटल चांगलं नसलं, मग काहीतरी इन्फेक्शन बसलं, तर दुसऱ्या वेळेला त्यांना प्रेग्नन्सी पण बऱ्याच वेळेला राहत नाही आणि दुसऱ्या वेळेला कधी कधी सिझेरियन होऊ शकतं जर तिचं एज वाढलेलं असेल तर प्रेग्नन्सी का राहत नाही दुसरी प्रेग्नन्सी? कारण की तिच्या पहिल्या डिलिव्हरीच्या मध्ये समहाऊ तिला काहीतरी इन्फेक्शन बसलं. मग इन्फेक्शन बसल्यामुळे तिच्या ट्यूबल ब्लॉकेजेस झाले, ट्यूबल ब्लॉक झाल्यात किंवा मग तिच्या गर्भाशयाच्या आतील थराला एंडोमेट्रियमला इन्फेक्शन बसलं. इन्फेक्शनमुळं ते ॲट्रोपिक झालं, ॲशरमन सिंड्रोम बसला खूप आणि मग त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहत नाही. तर बरेच जण ह्या विश्वात असतात की आम्हाला पहिलं बाळ झालंय मग आता दुसरं होईल आम्हाला, पण असं नाही आहे. वी आर कॉलिंग दिस सेकंडरी इन्फर्टिलिटी. जेव्हा पहिल्यांदा बाळ होत नाही त्याला म्हणतात प्रायमरी इन्फर्टिलिटी. म्हणजे लग्नानंतर साधारणतः वर्षभर तुम्ही शारीरिक संबंध केले विदाऊट एनी प्रोटेक्शन आणि जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर त्याला म्हणायचं प्रायमरी इन्फर्टिलिटी. पण जर तुमचं पहिलं बाळ होऊन जर तुम्हाला दुसरी प्रेग्नन्सी राहत नाही तर त्याला म्हणायचं सेकंडरी इन्फर्टिलिटी. तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो की खूप असे माझ्याकडे कपल आहे की त्यांना पहिलं बाळ असतं आणि ते दुसऱ्या ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे येतात, पण त्यांच्याकडे ट्यूबल ब्लॉकेजेस झालेले असतात किंवा मध्ये कोरोना आला. कोरोनानंतर मी हजबंडचा रिपोर्ट समजा 70 मिलियन्स होता स्पर्म काउंट आणि अक्षरशः 0 मिलियन्स झालेले पाहिलेत मी आत्ता पेशंट्स, किंवा 10 मिलियन्स 8 मिलियन्स, की एवढा कोरोनाचा साईड इफेक्ट्स लोकांच्या शरीरावर झालेला आहे. तर कोरोनानंतर पोस्ट कोविड आता हे पेशंट्स आपल्याला खूप बघायला मिळतात सेकंडरी इन्फर्टिलिटीचे, की त्यांना ट्रीटमेंटची गरज लागते. आणि डिलिव्हरीच्या बाबतीत म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल, पुन्हा दुसऱ्यांदा नॉर्मल डिलिव्हरी पुन्हा होऊ शकते. किंवा जर तिचं एज फॅक्टर वाढलेलं आहे किंवा बाळ तिचं पायाळू आहे, पायाळू जन्माला येणार आहे किंवा बाळ आडवं आहे तरी सुद्धा तिला सिझेरियनचे चान्सेस असतात. पण जर पहिलं नॉर्मल झालंय, सगळं व्यवस्थित आहे आणि तिने 3 वर्षापर्यंत परत दुसरा डिसिजन घेतलाय, म्हणजे जास्त वय वाढू दिलं नाही आणि आताही सगळे रिपोर्ट्स जे चांगले आहे, बाळ डोक्याकडनं आहे, तर नॉर्मलचे चान्सेस असतात. पण नॉर्मल होईलच असं नाहीये. तर कदाचित ऐन वेळेला बाळाने शी केली किंवा बाळ गुदमरलं, बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे, तर मग तिला सिझेरियन सुद्धा लागू शकतं. मॅम, हस्तमैथून करण्याच्या सवयीचा काही परिणाम होतो का फर्टिलिटीवर? हो, नक्कीच होतो. जर ते प्रमाणात असेल, म्हणजे महिन्यातून एकदा किंवा दोनदा, कारण ते नॅचरल आहे. म्हणजे जे पूर्वीच्या काळी साधू संत सुद्धा त्यांच्या शक्ती वाढवण्यासाठी किंवा एक म्हणजे आपण काय म्हणतो ना, चैतन्य निर्माण करण्यासाठी हस्तमैथून करत होते, पण ते क्वचितच. आणि बरीचशी त्यांची ते एनर्जी प्राणायाम, मेडिटेशन, म्हणजे वरती लिफ्टिंग करायचे. म्हणजे जरी एनर्जी वाटली त्यांना तरी ते, किंवा त्यांना स्ट्रेस वाटला तरी ते प्राणायाम, योगा, ध्यानधारणातून ते अपलिफ्टिंग करून ते वरती, म्हणजे हे सगळ्या गोष्टी करून हस्तमैथून कमी करत होते. परंतु गरज वाटली तर तेही स्वतःला सामर्थ्यवान ठेवण्यासाठी करायचे, पण किती, महिन्यातून एकदा, फार तर फार दोनदा. परंतु आता त्यातनं मुलांना डिझायर मिळतं. एक हा वयोगट 14 ते साधारणतः 20 मध्ये मुलं सहसा करतात हस्तमैथून, की त्यातनं ते केल्यानंतर त्यांना स्ट्रेस कमी वाटतो, डिझायरनेस येतो, म्हणजे आनंद निर्माण होतो, म्हणून ते करतात. पण माझ्याकडे नाशिकला असंच एक पेशंट आलं होतं की त्याचे वडील वारलेले, म्हणजे आता तू विचार म्हणून मला आठवलेलं, आणि घरामध्ये आई आणि तो मुलगा एकटाच राहायचा आणि साधारणतः त्याचं वय त्यावेळेस 15 वगैरे वर्षांचा होता तो. आणि मग ते डिप्रेशन त्या काळामध्ये वडील गेल्याचं, आणि त्याच्यातच त्याने तो व्हिडिओ बघायला मिळाला आणि त्यातनं त्याला ते हस्तमैथूनची एवढी सवय लागली की रोज रात्री ते बघायचं आणि हस्तमैथून करून त्याच्यातनं एनर्जी, म्हणजे ते स्ट्रेस कमी करायचा. पण जेव्हा लग्न झालं, लग्नानंतर प्रेग्नन्सीच राहिना,
आणि त्याची आई मला हजबंड अँड वाईफला घेऊन माझ्यासोबत आला. आपल्याकडे भारतीय परंपराच आहे की कोणीतरी मोठं येतच, म्हणजे वंध्यत्वाच्या रुग्णांना घेऊन. म्हणजे वंध्यत्वाचं बऱ्याच वेळेला स्त्रिया पण असं सासूबाईं वगैरे बरोबर येतात आणि अच्छा. पुरुष तर येतच नाही. असंच ती आली, म्हणजे सासूबाईंबरोबर मला वाटतं ती आली होती. मग नंतर मी तिला विचारतात, म्हणे माझे मिस्टर मला हातच लावत नाही, आमच्यात सेक्स होतच नाही. मग मी फार डीप विचार केला, म्हटलं हजबंडला घेऊन ये मग त्यांच्याशी. तर त्याने सांगितलं की मला केल्याशिवाय, हस्तमैथून केल्याशिवाय मला झोपच लागत नाही. आणि मग शेजारी वाईफ असते, परंतु आधीच पूर्ण एनर्जी गेलेली असते आणि मग परत करण्याची इच्छा होत नाही. तर हे कुठंतरी अतिशयोक्ती झालेली आहे की तुमचं ॲडिक्शनमध्ये तुम्ही रूपांतर करू नका. तेवढ्यापुरतं पार्टनर नसताना कधीतरी महिन्यातून एकदा केलं, इट्स ओके. पण तुम्हाला जेव्हा ॲडिक्शन होतं, शेजारी पार्टनर झोपलेली असूनही तुमचं पार्टनरकडे लक्ष जात नाही, तुमच्या वाईफकडं, तर दिस इज नॉट गुड. तर हे नक्कीच हे प्रमाण कमी करायला पाहिजे. त्याच्याकरता मग मी त्या कपलला काउन्सिलिंग केलं, म्हणजे आमचे जे काउन्सिलर आहे त्यांच्याकडे पाठवलं, काउन्सिलिंग केलं त्याचा स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी आणि त्याला आनंद देण्यासाठी. त्याचं पंचकर्म, शिरोधारा, नस्य, की त्याचे हॅपी हार्मोन्स तयार व्हावेत, ह्यासाठी त्या गोष्टी केल्या. वाईफ सारखी चिडचिड करायची, भांडणं व्हायची दोघांमध्ये. तर तिला सांगितलं थोडं त्याला समजून घे, थोडा पेशन्स ठेव, दोघं आनंदाने राहा. दोघांना फिरायला बाहेर पाठवलं. त्याला गाण्याचा छंद होता, त्याला त्याची एनर्जी गाण्याकडे वळायला लावली. गायनाचा छंद त्याला जोपासायला लावला. म्हणजे ह्या सगळ्या, त्याला स्विमिंग करायला सांगितलं, एक्सरसाइज करायला सांगितलं. तिला त्याच्यासोबत म्हणलं त्याला सपोर्ट करतो, त्याला त्या गोष्टीची आठवण करून देऊ नकोस. आणि मग त्या गोष्टी कमी होऊन मग त्यांना प्रेग्नन्सी पण राहिली आणि तिला मुलगा पण झाला आता. तर म्हणजे हस्तमैथून थोडक्यात असणं ठीक आहे, पण त्याचा अतिशयोक्ती नको. म्हणजे ॲडिक्शन नाही पाहिजे त्याचं. करेक्ट. कारण आपण किती म्हणलं मुलांना की करू नका, पण ते नॅचरल आहे, ते होणार, पण त्याचं प्रमाण कमी हवं. ओके. आणि स्त्रियांच्या बाबतीत योनी भागाची स्वच्छता कितपत महत्त्वाची आहे आणि ती कशी ठेवावी, काळजी कशी घ्यावी? हा फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की मुलींना एकतर योनी भागाची स्वच्छता ठेवतच नाहीत आणि काही इतक्या डेंजर ठेवतात की अगदी आत बोटं घालून सुद्धा ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं म्हणायचं की आपल्याला समजा एखाद्या डॉक्टरांनी फेसवॉश दिला किंवा आपण आणला, तो आपण तो तोंडाला लावतो ना, आपण डोळ्यात नाही घालत किंवा नाकात बोट घालू तो फेसवॉश घालत नाही. तसं आहे योनी भागाची स्वच्छता ही वरून तुम्हाला ठेवायची. कुठलंही तुम्ही एखादं लिक्विड आत घालू नका. किंवा कारण योनी भाग हा म्हणजे आपला जो वजना असतो तो ॲसिडिक असतो, बरोबर आहे. आणि जो काही सोप असतो, साबण असतो, तो अल्कलाईन असतो. तुम्ही जर अल्कलाईन सोप जर बोट आत घालू जर क्लीन केलं तर तिथे इन्फेक्शन बसणार ना, तिथे फंगस इन्फेक्शन बसणार, बॅक्टेरियल इन्फेक्शन बसणार. कारण ते अल्कलाईन, ते ॲसिडिक असल्यामुळं लॅक्टिक ॲसिड बॅसिलस ऑलरेडी तिथं प्रेझेंट असतात आपल्या वजनामध्ये, की ते आपोआप नॅचरली स्वतःचं हिलिंग किंवा स्वतःचं इन्फेक्शन बसू देत नाही बाहेरून आलेल्या एखाद्या जर्मचं. तर तुम्हाला बोटं घालून करायची गरज नाही, म्हणजे अति पण स्वच्छता करू नका. तर बाहेरचा भाग स्वच्छ ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, साबण वापरणं बंद करा. हो ना. तर ॲसिडिक असल्यामुळं तुम्हाला ॲसिडिकच जे काही वॉश असतात, म्हणजे आपलं दुर्वांकूरचं सखी वॉश आहे जे मी बनवलेलं आहे, की ते आयुर्वेदिक आहे, कुठले साईड इफेक्ट नाही, ते तुम्ही वापरू शकता. किंवा कुठलाही वजायनल वॉश तुम्ही वापरू शकता की जे ॲसिडिक बेसचे आहेत. ओके. पण मुलीच्या बाबतीत अजून एक कारण त्याच्यामुळे पण इन्फर्टिलिटी बसते पुढे चालून. इन्फेक्शन, म्हणजे हे इन्फेक्शन आतपर्यंत पोहोचून आपल्या भारतामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, म्हणजे प्रजनन म्हणजे संस्थेचा ट्युबरक्युलोसिस खूप प्रमाणात पाहायला मिळतो. की तो ट्युबरक्युलोसिस, टीबी, म्हणजे पेशंट नॉर्मल दिसतात, वरून चांगले दिसतात, थंडी येत नाही, ताप येत नाही, खातात पितात, ऑफिस करतात, सगळं करतात, आणि त्यांना टीबी झालेला असतो गर्भाशयाचा. आणि त्याच्यामुळे त्यांना कन्सिव्ह होत नाही. तर ह्याचं कारण म्हणजे टॉयलेट्स वापरणं बाहेरची, किंवा स्वच्छता न ठेवणं योनी भागाची. मग समजा तुम्ही एखाद्या बॅक्टेरियाला समजा कुठे टच केला आणि तोच टच तुम्ही योनी मार्गाशी केला तरी तुम्हाला इन्फेक्शन बसणार ना. तर त्याच्यामुळे योनी मार्गाची स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. पण कुठलीही अतिशयोक्ती, अतिरेक नकोय. तर ती बाहेरून स्वच्छ क्लीन ठेवा आणि आतून तुमचं शरीर आपोआपच ते हे करत असतं, म्हणजे तयारी असते, लॅक्टिक ॲसिड बॅसिलस ते जर्म्स मारतात. आणि वाटलंच तर व्ही वॉश वगैरे सारखं किंवा आपलं सखी वॉश जे आहे दुर्वांकूचं ते तुम्ही यूज करू शकता. म्हणजे थोडक्यात ॲसिडिक बेसचं यूज करा वॉश. ओके. टाईट जीन्स घातल्यामुळे कितपत त्रास होऊ शकतो आणि फर्टिलिटीवर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? हो, हे पुरुषांच्या बाबतीत पण खरं आहे आणि स्त्रियांच्या बाबतीत पण खरं आहे. पुरुषांच्या बाबतीत टाईट जीन्स म्हणजे की मी सांगितलं मगाशी की स्पर्म हे 2 डिग्री कमी टेम्परेचर पाहिजे, आणि टाईट जीन्स वापरली तर ते अपलिफ्टिंग होतात,
स्क्रॉटम टेस्टिस तुमच्या वर पोटाशी जोडले जातात आणि मग पोटाचं टेम्परेचर तिथे मेंटेन होतं आणि मग स्पर्म फॉर्मेशन नीट होत नाही. त्यामुळे टाईट जीन्स नाही घालायची. इव्हन आम्ही अंडरवेअर पण ढिल्ली वापरायला सांगतो किंवा झोपताना त्यांना अंडरवेअर घालू नका असंही मी सजेशन देते, कारण नकोच. आणि ढिल्ली पॅन्ट वापरायला सांगतो किंवा मग जीन्स शिवाय इतर नॉर्मल कपड्यातली पॅन्ट वापरणं सांगतो. आणि मुलींच्या बाबतीत सुद्धा की पोट वगैरे दिसू नये वगैरे म्हणून ते खूप टाईट असं वापरतात, पण त्यामध्ये तिथलं टेम्परेचर खूप हाय राहतं आणि हाय टेम्परेचरमध्ये तुमचं ओव्हरीचं फंक्शन वगैरे तेवढं प्रॉपर होत नाही. जसं पुरुषांचे शुक्रजंतू बनत नाही तसं तुमच्या ओव्हरी सुद्धा थोडं नाही म्हटलं तरी तिथं उष्णता वाढून त्याच्यामध्ये जे अंडनिर्मिती आहे ती व्यवस्थित होत नाही. ओके. आणि जिथं खूप टाईटनेस आहे तिथे इन्फेक्शनचे चान्सेस पण वाढतात. ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही, तर रक्तपुरवठा नीट होत नाही ऑर्गन्सला आणि रक्त कुठेतरी साकळं जातं आणि बाकीचे प्रॉब्लेम्स म्हणजे ऑब्स्ट्रक्शन बसू शकतं फॅलोपियन ट्यूब्सला वगैरे. त्याच्यामुळं कुठेही अतिरेक नको त्या गोष्टीचा. टाईट नाही वापरायचं, नॉर्मल आपल्याला कम्फर्टेबल कपडे घालायचे. ओके. खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण काळजी घेऊ शकतो. हो. आपल्या मैत्रिणींना जर तुम्हाला सांगायचं असेल की आयुर्वेद, व्यायाम, आहार या सगळ्यांची सांगड घालून आपली लाईफस्टाईल कशी चांगली ठेवता येईल, तर काय सल्ला द्याल तुम्ही? नक्कीच आयुर्वेद हे आपल्या भारताचं शास्त्र आहे आणि मला असं वाटतं त्याचा प्रत्येकाने उपयोग करावं. म्हणजे आयुर्वेद हे फक्त संधिवात, आमवात, सर्दी, खोकला याच्यापर्यंत मर्यादित नाही आहे, तर त्याच्याही पुढे जाऊन स्त्रियांसाठी खूप छान कल्प आयुर्वेदामध्ये ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. आणि तुमचं आरोग्य जसं की PCOD आहे, म्हणजे अंड नीट बनत नाहीये, पाळी अनियमित येते वारंवार, दाढी-मिशासारखे तुमच्या चेहऱ्यावर केस येत आहेत, तुमचं ओबेसिटी वाढते, तर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंटला चूज करा. कारण की त्याच्यामध्ये तुमची नॅचरली पाळी नॉर्मल येईल, तुमचं वेट लॉस होईल, तुमचे जे केस वाढलेत ते होणार नाहीत. आणि म्हणजे लहानपणापासून मला वाटतं आयुर्वेदाची आपण सगळ्या घरातल्यांना सवय लावायला पाहिजे. आणि हे सगळे उपचार तुम्हाला चांगले फॉलो करण्यासाठी किंवा त्याचे उपयोग होण्यासाठी तुम्ही योग्य व्यायाम, वेळेवर झोप आणि घरचं सकस जेवण, आपल्या भागात जे पिकतं ते आपण खाल्लं पाहिजे. असं नाही की मी म्हणते रोजच सफरचंद खा. तुम्ही रोज पेरू खाल्ला, तुमच्या भागात पेरू बनत असेल तर पेरू खा, जांभूळ खा, पण रोज 2 फळं खाणं, मोड आलेली कडधान्य खाणं, की ज्यांचं AMH लो आहे त्यांनी मोड आलेलं, जसं अंकुर. AMH म्हणजे काय? बीज ना, बीज म्हणजे अंकुरच थोडक्यात. तर तसं म्हणजे मग आपण आयुर्वेदात सांगितले समाने समानः वृद्धी, समान पदार्थाने समान पदार्थांची वृद्धी होते. मग तुम्ही मोड आलेले रोज जर कडधान्य खाल्लं तर तुमचं AMH नक्की वाढणार. तर जे निसर्गात आहे, जे आपल्या घरात आहे तेच आपल्याला खायचं आहे, वेगळं काही खायचं नाहीये. पण घरचं बनवलेलं सकस आहार घ्या, वेळेवर झोपा, शांत झोपा, रोज स्वतःसाठी 1 तास काढा, 45 मिनटं ब्रिस्क वॉक केलं पाहिजे आणि 15 मिनटं मेडिटेशन, प्राणायाम वगैरे करा. तुमची एनर्जी दुपटीने वाढेल, बाळ पण होईल आणि तुम्ही तुमचं करिअरमध्ये पण छान फोकस करू शकाल जर ह्या गोष्टी तुम्ही छान फॉलो केल्या तर. म्हणजे आपण म्हणतो ना, आई असते विश्वाची माऊली, ती असते कुटुंबाची सावली. कारण अर्ध जग हे आईपासनं म्हणजे स्त्रीपासनं बनतं, अर्ध जग हे स्त्रीपासनं बनतं आणि उरलेलं अर्ध जग सुद्धा स्त्रीपासूनच बनतं. कारण पुरुष पण स्त्रियांमुळेच तयार होतात ना. खरं तर करेक्ट. त्याच्यामुळे अर्ध जग हे स्त्रीचं असतं आणि उरलेलं अर्ध जग सुद्धा स्त्रीपासूनच बनतं. त्यामुळेच आई म्हणजे स्त्री असते विश्वाची माऊली, तीच असते कुटुंबाची सावली, तिच्या पलीकडे काही नाही आणि तिच्या आरोग्याची काळजी घेणं हीच आमच्या दुर्वांकूरची ग्वाही. अरे वा मॅम, खरंच आज तुमचे सगळे असे मौल्यवान शब्द ऐकून आपल्या मैत्रिणींना खूप मदत झाली आहे. मी एक लेखिका पण आहे, म्हणजे कुठेतरी एक सुप्त लेखिका माझ्यात दडलेली असते, त्यामुळे डॉक्टरकीच्या भूमिकेच्या पलीकडनं एक भावनात्मक पण मी बोलत असते. हो, खूपच सुंदर शब्दात तुम्ही आणि साध्या पद्धतीने छान सगळी माहिती दिली. त्यामुळे जे प्रश्न विचारायला भीती वाटते, कुटुंबियांशी बोलू शकत नाही, त्याबद्दल तुम्ही आज माहिती दिली. इथे आपल्या मैत्रिणींना डिस्क्रिप्शनमध्ये कळणारच आहे की तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा आहे, पण तुम्ही प्लीज सांगू शकता दुर्वांकूर क्लिनिकला जर आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कुठे कुठे आणि कसं करत आहे? दुर्वांकूरची मेन ब्रँच आहे ही अहिल्यानगरला, तिकडं आपलं 50 बेडेड हॉस्पिटल आहे, परंतु त्याच्या उपशाखा पण आहेत, जसं की पुण्यामध्ये आहे, पुण्यात वाघोलीला आहे, नवी मुंबई खारघरला आहे, नंतर कोल्हापूरला आहे, नागपूरला आहे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे आहे. आणि काही वर्षात तर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि नंतर देशभर होतीलच, पण सध्या आता 7 ठिकाणी आहेत. तर त्यांना तुम्हाला आमच्याकडे सगळे माझ्या अंडर 5 वर्ष ट्रेनिंग झालेले डॉक्टर्स असतात की ते त्या सेंटर्सला असतात आणि मीही महिन्यातून एकदा व्हिजिट देते प्रत्येक सेंटरला.
तर तुम्हाला काही अडचण असेल, कुठल्याही समस्या असतील, म्हणजे जसं की लो AMH आहे, नंतर PCOD आहे, ॲडिनोमायोसिस आहे, एंडोमेट्रियोसिस आहे, ट्यूबल ब्लॉकेजेस आहे, युटराईन फायब्रॉइड्स आहेत, गाठी आहेत गर्भाशयाला, किंवा तुम्हाला पांढरं पाणी जाते अंगावरनं, ल्युकोरिया आहे, किंवा पुरुषांमध्ये लो स्पर्म काउंट आहे, लो मोटिलिटी आहे, किंवा 0 स्पर्म काउंट आहे, अगदी कुठल्याही समस्या असतील किंवा लैंगिक समस्या असतील, तर तुम्ही आमच्या डॉक्टरांना नक्कीच आमच्या दुर्वांकूर सेंटरला व्हिजिट देऊ शकतात. आणि त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर एक कॉमन नंबर देते मी सगळ्यांसाठी, 8793 400 400, 8793 400 400. Okay. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आमच्या डॉक्टरांची भेट घ्या, ते तुमचं नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरनल चेकिंग करून तुम्हाला योग्य ते गाईडलाईन नक्कीच देतील. वा वा, थँक्यू सो मच मॅम. इतकं छान मौल्यवान शब्दात आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मज्जा वेलनेसकडून तुम्हाला ही एक छोटीशी भेटवस्तू. हो, थँक्यू सो मच. मलाही खूप आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना भेटून, आणि खरंच तुम्ही पण खूप छान प्रश्न घेतले आजचे, की अगदी तळागाळातले की जे काही बोलू शकत नाही ओपन आपली, त्या सगळ्यांना याची नक्कीच मदत होईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आयुर्वेद आणि पंचकर्मात खरंच खूप जादू आहे. आजच्या या भागात तुम्हाला कळलंच असेल की आयुर्वेद आणि फर्टिलिटीचं नेमकं समीकरण काय आहे. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या जवळच्यांसोबत शेअर करा आणि मज्जा पिंकच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन भागात नवीन विषयासहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मज्जा वेलनेस, तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत.